नमस्कार, सुस्वागत. जनकल्याण पतसंस्थेची स्थापना 1995 साली 25 सप्टेंबरलाच झाली आणि आज त्याच तारखेच्या योगावर आपण सर्वजण गौरव पुरस्कार वितरणासाठी एकत्र जमलेलो आहोत. गेली 29 वर्ष सलग अविरतपणे संस्था सेवा देत आहे. यासाठी आवश्यक असणारा पाया म्हणजे आपण सर्वजण ग्राहक सभासद आहात. आपल्या सर्वांचं जनकल्याण हे एक मोठं कुटुंबच आहे. आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतो. आपल्या सदस्यांचं जीवन आर्थिक, सामाजिक, मानसिकदृष्ट्या चांगलं कसं राहील या सगळ्याचा विचार करत असतो. पण समाजात अशा काही व्यक्ती असतात की ज्यांच्या कुटुंबाच्या व्याख्याच वेगळ्या असतात. हे विश्वाचे माझे घर असं काही जण प्रत्यक्ष जगून दाखवतात. आपल्या अवतीभोवती अनेक अशा व्यक्ती असतात की ज्यांनी समाजासाठी खूप वेगळा विचार केलेला असतो आणि अशांचाच गौरव करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सन 2020 पासून जनकल्याण पतसंस्थेनं गौरव पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि आज आपण 4थ्या पुरस्कारासाठी सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थितांचं स्वागत करते आणि दीपप्रज्वलनाने आपण सुरुवात करूया कार्यक्रमाची. मी विनंती करते मान्यवरांना की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. शेखर सर. सर्वांना धन्यवाद. सुरुवात झालेली आहे. संस्थेचे संचालक श्री शिरीष गोडबोले सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं. पतसंस्थेचा आज वर्धापन दिन आहे 29वा. त्यानिमित्त मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो. पतसंस्थेचा कामकाजाचा जर विचार केला तर सर्वसमावेशक अर्थकारणातून समाज हित साधणारी अशी आपली पतसंस्था. रौप्य महोत्सवी वर्षापासून आपण पुरस्कार जाहीर केला आणि त्याप्रमाणे 4 पुरस्कार देऊन झालेले आहेत. अर्थात जनकल्याण पतसंस्थेने सुरुवातीपासून सामाजिक बांधिलकीचा विचार करून विविध संस्था आणि व्यक्तींना जवळजवळ 2.5 कोटी एवढी देणगी गेल्या 29 वर्षात दिलेली आहे. त्यामध्ये प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जनकल्याण समिती या सर्व संस्थांना भरघोस मदत पतसंस्थेने केलेली आहे. जनकल्याण पतसंस्थेच्या संचालकांनी व गावातील काही मान्यवर लोकांनी जनकल्याण प्रतिष्ठानची 1999 साली स्थापना केली आणि पतसंस्थेला विविध सामाजिक उपक्रमांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर लगेचच आपण जाणता राजाचं आयोजन केलं, याची आपल्याला सर्वांना माहिती असेल. बाबासाहेब पुरंदरे लिखित दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्याचं आयोजन कराडमध्ये प्रतिष्ठानने केलं आणि माननीय छत्रपती शिवरायांना अभिवादन करून प्रतिष्ठानचे कामाचा शुभारंभ झाला. जनकल्याण प्रतिष्ठानने 2000 साली शालेय उपक्रमास सुरुवात केली व शिशुवाटिका, प्राथमिक शाळा व विद्यालय याच्या माध्यमातून आज 900 विद्यार्थी या विविध सेवा कार्यात शिक्षण घेत आहेत. काळाची गरज ओळखून गेल्याच वर्षी म्हणजे 2023-24 साली आम्ही CBSE प्रणाली देखील सुरू केली आणि सांगायला आनंद वाटतो की कराडमधील आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी आम्हाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि CBSE प्रणालीला देखील 175 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतली आणि त्यामुळं आपला हा उपक्रम देखील चांगला होणार
याची खात्री पडली. गेले 25 वर्ष चालू असलेला आपला उपक्रम म्हणजे क्षुधा शांती केंद्र. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2001 साली 15 ऑगस्टला सुरू झालेला उपक्रम. सुरुवातीला 3 रुपयात अल्पोपहार आणि 5 रुपयात जेवण असं आपण उपलब्ध करून देत होतो. आता त्याची किंमत 17 रुपये आणि 25 रुपये अशी झालेली आहे. परंतु गेले 25 वर्ष हे काम अव्याहतपणे चालू आहे. किंबहुना कोरोना काळाचा देखील अपवाद याला नव्हता. त्या काळात देखील विविध लोकांना सहाय्य करण्याचं काम या क्षुधा शांती केंद्राने केलेलं आहे. कराडच्या आसपासच्या भागातल्या ज्या काही अडचणी आहेत याच्यावर देखील प्रतिष्ठान विचार करतं. आपल्याला माहितीसाठी सांगतो की कराडच्या शहराच्या टोकाचं, शहराचं नाही पण तालुक्याच्या म्हणून टोकाचं शेवटचं गाव की ज्या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं, वर्षातले 4 महिने पाणी मिळत नव्हतं, अशा ठिकाणी सेवावर्धिनी पुणे, ॲटलास कॉप्को आणि जनकल्याण प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जाऊन श्रमदान केलं आणि ज्या गावाला पाण्याचं दुर्भिक्ष होतं तिथं आज 12ही महिने पाणी उपलब्ध झालेलं आहे हे मला सांगायला आनंद वाटतो. अर्थात आम्हाला याची देखील जाणीव आहे की सेवा काम आपणच करतो असं नाही. समाजात अशी अनेक सेवा कार्य चालू असतात आणि त्या व्यक्ती आणि संस्थांना देखील अनेक अडचणी येतात. त्यांनासुद्धा त्यांच्या कामाबद्दल शाबासकी देणारं, त्यांच्या पाठीवर थाप मारणारं कोणीतरी असलं पाहिजे. आणि जर काही चांगल्या व्यक्तींनी त्यांच्या पाठीवर थाप मारली तर निश्चितपणे त्यांना उत्साह येतो. म्हणून प्रतिष्ठाननं हा पुरस्कार सुरू केला आणि आम्हाला आनंद वाटतो की गेली 4ही वर्ष ज्या व्यक्तींना आणि संस्थांना गरज आहे अशा संस्थांना आम्ही मदत दिलेली आहे. ₹1,00,000 असा हा पुरस्कार आहे. याच्याबरोबर दुसरा सेवा सन्मान पुरस्कार आहे की ज्या व्यक्तींनी आयुष्यातली महत्त्वाची वर्ष समाजासाठी दिलेली आहे अशा लोकांना देखील आम्ही पुरस्कार स्वतंत्रपणे देतो आहोत आणि त्यांच्या कामाचं देखील कौतुक करत आहोत. त्यामुळं आपल्याला आज 2 सत्कार सोहळे अनुभवता येतील आणि हे देण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला जे संबोधन लाभणार आहे ते माननीय अविनाशजी धर्माधिकारी यांचं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्सवमूर्ती डॉक्टर श्री व सौ सोनावणे, ॲडव्होकेट राणी चौरे, सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक सुद्रीक साहेब, सातारचेच उपनिबंधक श्री जे.पी. शिंदे साहेब आणि कराडचे उपनिबंधक श्री संजय जाधव साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. त्या सर्वांचं मी स्वागत करतो, सर्व उपस्थितांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. यानंतर आपण व्यासपीठावर जे उपस्थित आहेत अशांचा एक परिचय करून घेणार आहोत. तर मी संस्थेचे संचालक डॉक्टर प्रकाश सप्रे यांना विनंती करते की त्यांनी परिचय करून द्यावा. नमस्कार. जनकल्याण गौरव पुरस्कार सोहळ्यात आपण सर्वांचे मी स्वागत करतो. आजच्या या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत श्री अविनाश धर्माधिकारी IAS. धर्माधिकारी सरांची जन्मभूमी कोल्हापूर आहे आणि कर्मभूमी पुणे आहे. ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये शालेय शिक्षण त्यांनी घेतलं आणि पुढं अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या 3ही विषयात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतलं आणि पुढं MPhil केलं. समाजसेवेसाठी सामाजिक कार्यकर्ता तसेच काही वर्ष पत्रकारिताही केली त्यांनी. सन 1986 भारतीय प्रशासकीय सेवेत करिअरची सुरुवात केली. 10 वर्षाच्या प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत त्यांच्या कार्यक्षम, पारदर्शक आणि सर्जनशील कार्यामुळे त्यांची महाराष्ट्रात आदर्श प्रशासकीय अधिकारी अशी ओळख निर्माण झाली. त्यांनी या काळात विविध पदावर जसे की उपविभागीय अधिकारी फलटण, संचालक अभिलेखागार मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड व अमरावती जिल्हा परिषद, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे, संचालक महिला व बालकल्याण विभाग,
जिल्हाधिकारी रायगड तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे उपसचिव म्हणून त्यांनी काम केले. प्रशासकीय सेवेनंतर सरांनी चाणक्य मंडळ परिवाराची स्थापना केली, ज्यामध्ये करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, नागरी सेवा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांच्या प्रशिक्षणामधून भारत मातेची सेवा करण्यासाठी युवा पिढीस तयार केली जाते. चाणक्य आतापर्यंत सरांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी 75 सोनेरी पाने, नवा विजयपथ, स्वतंत्र नागरिक, जिंकेस, तसेच 10वी व 12वी नंतरचे करिअर अशी अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित झाली आहेत. अस्वस्थ दशकाची डायरी हे त्यांनी IAS समान व्हावे, अवघे विश्वची माझे घर, नव्या वैभवाची स्वप्ने सजावी, स्वर्णयुगाच्या स्वप्नांसाठी, जय भारत जय जगत, 21वे शतक भारताचे अशा सरांचे अनेक लोकप्रिय व्याख्यानमाला आहेत. त्यांचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे, रात्र गहिरीच्या तिसऱ्या प्रहरीत. आज असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जनकल्याण गौरव सोहळ्यात आपल्याला लाभलेले आहे, त्याबद्दल धर्माधिक रसांचे धन्यवाद मानतो. आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री अविनाश धर्माधिकारी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर देशपांडे यांच्या हस्ते सन्मान होत आहे. धन्यवाद. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातून पूर्ण झालं. राहुरी विद्यापीठामधून त्यांनी MSc ॲग्रिकल्चरचे शिक्षण घेतले. सध्या ते PhD करीत आहेत. प्रशासकीय सेवेची सुरुवात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळात प्रकल्प महाव्यवस्थापक म्हणून झाली. सहकार विभागात सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच सातारा, कोरेगाव, खंडाळा येथे सहाय्यक निबंधक या पदावर उल्लेखनीय कामकाज केले. सहकारी हाऊसिंग सोसायटीचे आदर्श पोट नियम तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कारकिर्दीत शिरूर व खंडाळा येथे शेतकरी बाजार कार्यान्वित झाले आहेत. राजपत्रित अधिकारी संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कामकाज केलेले आहे. नुकताच सुद्रिक साहेबांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा हा पदभार स्वीकारला आहे. त्यांचे संस्थेतर्फे स्वागत. सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांना त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चितच लाभ होईल याची खात्री आहे. आजच्या सोहळ्यास उपस्थित श्री संजय कुमार सुद्रिक साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे स्मृतिचिन्ह देऊन संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर मिलिंद पेंढाकर यांच्या हस्ते सन्मान होत आहे. त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली, ती पहिल्यांदा नांदगाव, नाशिक येथे. त्याच्यानंतर पंचायत समिती वाई इथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर सहकार खात्यामध्ये त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये माढा जिल्हा सोलापूर येथे सहकारी अधिकारी श्रेणी 1 या पदावर कामकाज केलं. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण तसंच विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे येथे विविध पदांवर काम केलं. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था परांडा, जिल्हा धाराशिव येथीलही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. आणि सध्या जाधव साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा प्रशासन अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा येथे कार्यरत असून त्यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कराड या पदाचा देखील अतिरिक्त भार आहे. आजच्या सोहळ्यास उपस्थित श्री संजय जाधव सर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कराड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ
आणि संस्थेचे स्मृतिचिन्ह देऊन आपण स्वागत करूया, सत्कार करूया. त्याच्यासाठी मी विनंती करते डॉक्टर प्रकाश सुप्रे यांना. जनार्दन शिंदे सर. सहकार विभागातून करिअरची सुरुवात करताना दौंड जिल्हा पुणे येथे मुख्य लिपिक या पदावर त्यांनी कामकाज केलं. खंडाळा जिल्हा सातारा येथे सहाय्यक निबंधक म्हणून जबाबदारी सांभाळली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा येथे 12 वर्षे OSD म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामकाज केलेलं आहे. इस्लामपूर जिल्हा सांगली येथे सहाय्यक निबंधक म्हणून 4 वर्षे कामकाज केलं. तासगाव जिल्हा सांगली तसेच कोल्हापूर महाबळेश्वर येथे सहाय्यक निबंधक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. निवडणूक प्राधिकरण पुणे येथे विशेष उल्लेखनीय कामकाज. सध्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा येथे सहाय्यक निबंधक वर्ग 1 या पदाची जबाबदारी ते पाहत आहेत. जिल्ह्यातील सहकारी संस्था सहकारी बँकांना नेहमीच आपल्या अनुभवाच्या आधारे योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष लोकप्रियता आहे. आजच्या सोहळ्यात उपस्थित श्री जनार्दन शिंदे साहेब सहाय्यक निबंधक वर्ग 1 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व संस्थेचे स्मृतिचिन्ह देऊन संस्थेचे संचालक श्री शिरीष गोडबोले यांच्या हस्ते सन्मान होत आहे. केला जातो हे बघणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांचा परिचय जे पुरस्कारार्थी आहेत त्यांचं होणं देखील गरजेचं आहे. तर मी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर मिलिंद पेंढारकर यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कारामागची भूमिका आणि परिचय करून द्यावे. नमस्कार. जनकल्याण पतसंस्था ही दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही तुम्हाला आर्थिक गरजा लागतात त्याच्यासाठी तुमच्याशी कायमच सहकार्य करत उभी आहे. गेले 29 वर्ष हा आपला नित्य संबंध, नित्य ऋणानुबंध चालू आहे. त्याच्यामध्ये मगाशी गोडबोले सरांनी सांगितलं तसं फक्त आर्थिक व्यवहार असं नाही तर त्याच्या जोडीला सामाजिक भान पण ठेवून संस्थेनं आतापर्यंत जवळपास 2.5 कोटी एवढं वेगवेगळ्या पद्धतीनं देणगी स्वरूपामध्ये सामाजिक भान ठेवलेलं आहे, कायम ठेवलेलं आहे. संस्थेचं 25वं वर्ष जेव्हा होतं, कोविडचा कालावधी होता, पण 25व्या वर्षी आपण वेगळा उपक्रम काही केला पाहिजे असं संचालक मंडळाचं मत बनलं आणि त्यामध्ये चर्चेतनं असं निष्पन्न झालं की आपण या पुढच्या काळामध्ये दरवर्षी जनकल्याण गौरव पुरस्कार असा चालू करूया आणि त्याचं व्याप्ती अशी असेल की 1 लाख रुपये हे आणि स्मृतिचिन्ह असं देण्यात यावं. त्याच्यामध्ये निकष काय असावेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला निकष की आपले जे 4 जिल्ह्यामध्ये आपलं कामकाज चालतं, सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूर, या 4 जिल्ह्यांपैकी ती संस्था किंवा व्यक्ती असावी की जी सामाजिक काम करते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की ती संस्था किंवा व्यक्ती ही त्या एकाच जिल्ह्यामधली नसावी, बाय रोटेशन वेगवेगळ्या जिल्ह्यामधली असावी आणि त्यामुळे आपण पहिल्या वर्षी कोल्हापूर जिल्हा, त्याच्या पुढच्या वर्षी सातारा जिल्हा, मागच्या वर्षी सांगली जिल्हा आणि यंदा आपण जे जमलेलो आहोत ते पुणे जिल्हा असं कार्यक्षेत्र त्यातल्या संस्था किंवा व्यक्ती यांचे आपण विचार करून निवड करणं असं आपण उद्दिष्ट ठरवलेलं होतं. तसं आपण नियोजन करतो. याच्यासाठी 6 जणांची एक समिती आहे की ज्याच्यामध्ये 3 संचालक आहेत आणि 3 अन्य क्षेत्रातली व्यक्ती आहेत आणि संचालक प्रवीण देशपांडे म्हणून असे 3 जण आम्ही संचालक. त्याच्यानंतर पुण्यामधले प्रमोद कुलकर्णी म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत. नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्राध्यापक आचार्य म्हणून त्यामध्ये आहेत आणि आपल्या इथले उद्योजक रामदुर्गकर साहेब
हे पण त्यामध्ये आहेत. असे 6 जणांची ती कमिटी आहे. यंदाची ही कमिटी जेव्हा आम्ही सातत्यानं याच्यावरती की यंदा आपण पुरस्कार कशा पद्धतीनं द्यायचा याच्या आमच्या मीटिंग झाल्या. त्याच्यामध्ये एक असं लक्षात आलेलं होतं गेले 3 वर्षाचा अनुभव घेऊन की आपण एक संस्था किंवा एक व्यक्ती निवडतोय, पण सामाजिक काम करणाऱ्या खूप काही संस्था आहेत आणि फक्त एक पुरस्कार देण्यापेक्षा उत्तेजनपर अन्य काही देता आलं तर पाहावं. आणि त्या भूमिकेतनं यंदा आपण सेवा सन्मान असा अजून एक पुरस्कार देण्याचं नक्की केलं. आणि त्यामुळं आपण आज 2 व्यक्ती किंवा 2 संस्था डोळ्यापुढं ठेवून त्यांना सन्मानित करावं असं ठरलं. त्याच्यामध्ये पुन्हा शॉर्टलिस्ट केली गेली आणि मुख्य जो सन्मान द्यायचा त्याच्या जोडीला सेवा सन्मान पुरस्कार हा पहिला विचारात घेऊया असं म्हणून ठरलं. आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या व्यक्ती ज्या सामाजिक काम करतात त्यांचा विचार करत असताना पुणे जिल्ह्यातीलच घोडनदी किंवा शिरूर हे जे गाव आहे तिथल्या आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या ज्या संचालिका किंवा संस्थापिका आहेत ॲडव्होकेट चोरे मॅडम यांच्या कामाचा विचार केला गेला. या कमिटीनं सातत्यानं असं पाहिलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला कुणी नाव सुचवत नाही. आपण वेगवेगळ्या लोकांकडनं कामाचा अंदाज घेऊन ही कमिटी तिथे जाऊन त्याचं कामकाज पाहते आणि त्याच्यानंतर त्याची निवड केली जाते. तशी सेवा सन्मान या पहिल्या पुरस्कारासाठी आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशन याची निवड केलेली आहे. या मॅडम या व्यवसायानं वकील पण सामाजिक काम खूप मोठं की ज्याच्यामध्ये विशेष बालकं असं म्हणून ज्याचं अलीकडे उल्लेख केला जातो, म्हणजे ती विकलांग मुलं असतात त्यांच्यासाठीचं सामाजिक काम, त्यांच्यासाठीचं समाजानं पेललेलं उत्तरदायित्व अशा पद्धतीचं काम त्यांचं चालतं. त्यांच्या शाळेमध्ये आज 30 मुलं आहेत. त्याची मूळ सुरुवात जी झाली ती त्यांच्या स्वतःच्या मुलींमधनंच त्यांना यासाठीच्या कामाची थोडीशी इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी ते काम खूप मोठ्या पद्धतीनं डेव्हलप केलं. 2 मुली, पण दोन्ही मुली जेनेटिक काही प्रॉब्लेम असल्यामुळं वयाच्या 6व्या वर्षापर्यंत नीट होत्या आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेममुळं दुर्बलता येत गेल्या. पण त्यांचं पालकत्व जे स्वीकारायचे ते चांगल्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं आपल्यामध्ये निराशा येऊ नये असं सातत्यानं स्वतःला बजवत आणि त्या मुलींना तशा पद्धतीनं वाढवत त्यांनी खूप नेटानं काम केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या गावातल्या लोकांना जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा गावातल्या दानशूर व्यक्तींनी त्यांना जागा दिली आणि त्यांना असं प्रोत्साहित केलं की तुम्ही फक्त तुमच्या मुली नाही तर अजून 2-3 मुलींना पण किंवा मुलांना पण सांभाळ करा. आणि त्यातनं या कामाची त्यांची सुरुवात झाली. मला वाटतं किती 10 वर्ष तरी त्यांची या कामाची सुरुवात झालेली आहे. आणि आज एका छोट्या गावामध्ये 30 मुलं त्यांच्याकडे डे केअर सेंटर ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं मुलं येतात. ती सगळी विकलांग असतात किंवा विशेष असा अलीकडे त्याचा उल्लेख केला जातो अशा पद्धतीची मुलं की ज्यांना मलप्रवृत्ती विसर्जनाचं भान पण नसतं, ज्यांना हात स्वच्छ करणं, जेवायला कसं बसायचं, खायचं कसं हे पण माहीत नसतं. हाही त्यांनी आपल्या कामाचा एक भाग स्वीकारला आणि त्याही पद्धतीचं त्यांचं काम खूप मोठ्या पद्धतीनं त्या करतात. याच कामामध्ये अजून त्याला काही वेगवेगळ्या गोष्टी जर आणल्या त्याच्याना काही कायदेशीर अडचणी येत असतात. त्याच्यासाठी म्हणून स्वतः त्यांनी लॉचा अभ्यास केला आणि मागच्या वर्षी त्या वकिलीची पदवी त्यांनी मिळवली की ज्याचा त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की ज्याचा त्यांचा हेतू फक्त एवढाच आहे की माझ्या संस्थेसाठी तो योग्य पद्धतीनं व्हावा, त्याला मार्गदर्शन व्हावं. अशासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य या पद्धतीनं झोकून दिले गेले. 10 वर्ष त्या या निष्ठेनं काम करत आहेत. तर त्यांचा या सेवा सन्मान या पुरस्कारासाठी आपण विचार केला आणि त्यांची निवड यासाठी केलेली आहे. सन्मानपत्र आणि हे सगळं निधी दिला जाईल. धन्यवाद. मर्यादित कराड मानपत्र आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशन शिरूर जिल्हा पुणे. एका आईने आकांक्षा व समीक्षासाठी केलेला संघर्ष. एका आईने पाहिलेला आपल्या मुलींचा 7व्या वर्षी थांबलेला शारीरिक व मानसिक विकास. एका आईने
मोडून न जाता स्वीकारलेलं आव्हान एका आईने 2 मुलींसाठी सुरू केलेला व त्यामधून अनेक मुलांची आई होताना अद्यापही सुरू ठेवलेला संघर्ष, एका आईने समाजातील सर्व स्तरातील बहुविकलांग मुलांना स्वावलंबन व दैनंदिन कौशल्य देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघर्षातून निर्माण केलेले आकांक्षा विशेष मतिमंद मुलांची शाळा, खुशी विशेष मतिमंद मुलांचे संगोपन व पुनर्वसन केंद्र, पालकांचे मनोधैर्य वाढवणारे समुपदेशन केंद्र, शारदा विशेष मतिमंद मुलांसाठी म्युझिक व डान्स थेरपी केंद्र हे प्रकल्प एका आईने या मुलांचे संगोपन करताना लिहिलेले शब्द, हे नाते शब्दापलीकडचे, जाणीव ही मायेची, जाणीव आपुलकीची, जाणीव एका असीम त्यागाची, जाणीव शब्दांपलीकडच्या नात्यांची, हवी फक्त एक साथ, चिमुकल्यांसाठी माणुसकीची. एका आईने लिहिलेल्या या शब्दांना सार्थ करण्यासाठी जनकल्याणने सेवा सन्मान पुरस्कार स्वरूपाने दिलेला प्रतिसाद, एक आई ॲडव्होकेट सौ राणी चौरे, अध्यक्ष आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशन शिरूर यांना मानवंदना देत जनकल्याण सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. तर आपण सौ राणीताई चौरे यांना देतो. तो देण्याची विनंती मी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा श्री संजय कुमार सुद्रिक सरांना विनंती करते. पुरस्कार देताना आपण त्यांना शाल, श्रीफल, पुष्प, मानपत्र आणि रक्कम रुपये 25,000चा चेक देत आहोत. खरं तर शब्द कमी पडतात आज, पण तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहायला नक्कीच आवडेल मला. विशेष 2 मुलींपासून सुरू झालेला प्रवास 40 मुलांच्या आयांपर्यंत येऊन थांबला आहे आणि 40 मुलांची आई झाली, हा आनंद वेगळा आहे. आत्ता झालेला सन्मान खरं तर हा राणी चौरेंचा नव्हता, तर आकांक्षामधल्या सगळ्या विशेष मुलांचा होता आणि त्यांच्या आईचा होता. आकांक्षाबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतंय. मॅडमनी तशी बऱ्यापैकी माहिती छान दिली आहे, पण खरं तर पुरस्कार घेताना असं वाटतं पुरस्कार आमच्यासारख्या आईला जगण्यासाठी ऊर्जा देतो, आमच्यातलं बळ वाढवतो, आम्हाला पाठीवरती शाबासकीची थाप देतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही छोटी संस्था असते आणि ती हळूहळू मोठी होत असते, त्यावेळी अशा पुरस्कारांनी संस्था वाढीसाठी, उभारणीसाठी आणि संस्थेच्या बांधणीसाठी खूप मोठी मदत होत असते. ज्यावेळी जनकल्याण पतसंस्थेच्या संचालक बॉडीमध्ये ज्यावेळी आम्ही बसलो होतो, त्यावेळी आदरणीय धर्माधिकारी सरांना भेटले, ज्यांना भेटण्यासाठी कित्येक वर्ष असं वाटायचं MPSCचे क्लासेस करताना सरांना क्लास लावून भेटता येईल, आणि ते सर आज ह्या पुरस्काराच्या निमित्ताने भेटतात. ते खरं तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने अधिकारी झाल्याचं स्वप्न पूर्ण होतं आहे. थँक्यू सो मच सर. सुद्रिक सरांबद्दल सांगावं असं वाटतं आहे. आमच्या सरांबद्दल थोडीशी माहिती. सर पुण्यामध्ये होते आणि ज्यावेळी पुरस्कार डिक्लेअर झाला आणि सरांच्या हस्ते आहे, तर आमच्या तिथले शिरूरचे पत्रकार आहे, त्यांनी सरांबद्दल सांगितलं ताई ते आपल्याकडे होते, तर सर आपल्यालाही भेटून फार छान वाटतं आहे.
आणि संचालक बॉडीबद्दल सांगावंसं वाटतं. अशी संचालक बॉडी मी पहिल्यांदा पाहिली, जिथे शिक्षक पाहिले, वकील पाहिले, डॉक्टर पाहिले आणि इंजिनियर पाहिले. खरंच खूप कौतुक वाटतं आहे. आकांक्षा माझी मुलगी, मोठी मुलगी, आज 23 वर्षाच्या, म्हणजे 23 वर्षामध्ये जाईल. आता ती 22ची आहे. 16 ऑक्टोबरला तिचा वाढदिवस असतो. 6 वर्ष नॉर्मल चाइल्ड होती आणि वयाच्या 6व्यानंतर तिची डिसेबिलिटी समोर आली. डिसेबिलिटी समोर आली म्हणजे काय झालं की नॉर्मलप्रमाणे चालणारी, जेवणारी, शिसूचं सांगणारी मुलगी अचानक जेवायची बंद झाली, ओरडायला लागली, किंचाळायला लागली. आणि त्यावेळी प्रश्न पडला की आता न्यायचं कुठं. तर मला असं वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये आपलं डायरेक्ट डॉक्टरकडे नेत नाही, तर आपण बाकीच्या पण गोष्टी करायला लागतो. कारण ज्यावेळी मुलगा हायपर होतं आहे, रडतं आहे, त्यावेळी गोंधळलेली अवस्था असती. मी पण सगळे प्रयत्न केले, तिला खूप ठिकाणी घेऊन गेले. अगदी जे विधी असतील, कार्यक्रम असतील, पूजा अर्चा असतील, शांती होम असेल, सगळं करून झालं. पण त्यावेळी लक्षात आलं की आकांक्षा कुठे शांत होत नाही, आकांक्षाचं रडणं थांबत नाही, ओरडणं थांबत नाही. आणि मग मी तिला चांगल्या हॉस्पिटलला नेलं आणि नेल्यानंतर समजलं की आकांक्षाला जेनेटिक आजार आहे, सिंड्रोमचा, म्युकोपॉलिक सायक्रोडिसीज. 99% ही केस सापडत नाही, 1% ही केस असती. त्यामध्ये माझी आकांक्षा होती. आकांक्षाबद्दल ज्यावेळी समजलं त्यावेळी खरं तर एक मोठा धक्का होता माझ्यासाठी. कारण डॉक्टरांनी सांगताना सांगितलं होतं की ही मुलं जशी जशी मोठी होतात तशी ती मुलं वय जरी वाढलं तरी शरीराने बारीक होत असतात. आणि जसं की 23 वर्षाची आकांक्षा आज 5 ते 6 वर्षांच्या मुलासारखी दिसते आहे. फिजिकल ग्रोथ पूर्णपणे थांबती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल सायन्स आज तरी ह्या मुलांसाठी काही उपाययोजना करू शकत नाही. मुलांचं 16-17 वर्षाचं आयुष्य असतं. जास्तीत जास्त आपल्याला मुलांना प्रेम देता येतं, वेळ देता येईल, इतकंच आपण करू शकतो. खरं तर मुलगी जन्माला आली, त्यातही मुलगी आल्यानंतरचा आनंद माझ्यासाठीचा वेगळा होता. त्यात तिलाही मला एक कलेक्टर करण्याचं स्वप्न होतं. माझ्या डायरी लेखनमध्ये नेहमी असायचं ते. पण 6 वर्षानंतर माझं ते स्वप्नच कदाचित थांबलं होतं. जगातली पहिली आई अशी असेल मी की मला माहिती माझ्या मुलींचं आयुष्य किती आहे. मी पण खूप भावनिक झाले, खूप रडले, अगदी स्वतःला दोष देऊन झाला, नशिबाला दोष देऊन झाला. पण नंतर तिच्याकडे पाहिल्यावर विचार केला की मी जगले तर ती जगेल आणि तिला जगवण्यासाठी मला जगायचं आहे. 2 वर्षाचा माझा तो काळ होता. प्रवासामध्ये जाताना खूप सारे अनुभव येतात. जसं की आज समाजामध्ये विशेष मुलं अजूनही कोणाला नीट माहिती होत नाही. मनोरुग्ण लोकांनाही विशेष मूल म्हटलं जातं किंवा विशेष बाळ म्हटलं जातं. पण त्याच्यामध्ये प्रकार आहेत. डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम आणि यमर चाइल्ड, मतिमंद, असे अपंगत्वाचे प्रकार आहेत. आणि ज्यावेळी आकांक्षाचा हा जेनेटिक आजार आला तर डॉक्टरांना विचारलं होतं की याच्यावरती काही उपाय नाही करता यायचे का. त्यांनी सांगितलं होतं उपाययोजना काही नाही, उपाय काही नाही आहे, पण तुम्ही तिची काळजी घेऊ शकता, तिला प्रेम देऊ शकता, एवढं करू शकता. पण जातानाचा अनुभव प्रवासातला असं असायचं, गाडीत बसलं की उतरायला लागायचं का तर ती खूप ओरडायची, किंचाळायची. 4 खोल्यांमध्ये मला असं वाटतं की वर्षभराच्या वर जास्त जर राहता यायचं नाही का तर आजही आपल्या समाजामध्ये एवढा ॲक्सेप्टन्स नाही आहे विशेष मुलांसाठीचा. आणि मग हा प्रवास एवढा खरतर होता की घरातून बाहेर निघायला लागायचं, कधी समाजातून आपल्याला स्वीकारलं जायचं नाही. आपल्या विशेष मुलांसाठी अशा नॉर्मल शाळेमध्ये ॲडमिशन दिलं जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं होतं की विशेष मुलांना सांभाळायला विशेष माणसं पाहिजेत, त्यांच्यासाठी केअरटेकर पाहिजेत. आणि मग मला असं वाटलं की कुठेतरी आकांक्षासाठी आपण काहीतरी करावं. आणि माझं SY झालेलं होतं. मी DSCMRला ॲडमिशन घेतलं, डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन मेंटल रिटार्डेशन. 2 वर्षाचा माझा तो कोर्स कंप्लीट झाला आणि माझी शेवटची एक्झाम होती. मला असं वाटलं की आता माझी दुसरी मुलगी चांगली आहे आणि तिच्यासाठी मी पायलट होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. आकांक्षाला तर मी एक स्पेशल टीचर म्हणून सांभाळू शकते, पण खुशीला मी माझ्या आईकडे ठेवलेलं होतं. आणि माझी एक्झाम संपत आली आणि त्याचवेळी माझ्या छोट्याही मुलीचे प्रॉब्लेम समोर आले. तिलाही डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिलाही MPS आहे. 16-17 वर्षापर्यंत 16-17पर्यंत तिचं लाईफ आहे. मग मात्र आई म्हणून मी खचले होते पुरती. मला असं वाटलं माझं जगणं थांबलं आहे, माझी जगण्याची इच्छा संपली होती. एक तर 2 मुली, त्यात माझं सिझर झालेलं होतं, दोन्ही सिझर होते. आणि त्यात आता ह्या मुलींना घेऊन राहायचं होतं. दोघींचे प्रॉब्लेम सेम होते आणि त्यावेळी दोघींनाही सांभाळणं खूप अवघड होतं. कारण एकीने ओरडायला लागली का दुसरीकडे जायची कळायचं नाही. घरातल्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडायच्या. टॉयलेट केली तर त्या टॉयलेटमध्ये हात घालायचं का तर सेन्स राहिला नव्हता. आणि मग ही भयान सिच्युएशन अशी होती की असं वाटायचं आपण जगावंच नाही, यांचं कसं होईल. पण त्या दोघींकडे पाहिलं ना की असं एक ऊर्जा यायची. कदाचित आज असं वाटतं ही आकांक्षा ती आहे, जी खुशी आहे ती आज इथे समोर उभी आहे की ज्यांच्यामुळे मी इथे उभी राहिली आहे. त्या दोघींना सांभाळताना मग जाणवायला लागलं की अरे माझ्यासारख्या कित्येक आया आहेत ज्या जगण्यासाठी संघर्ष करतात, ते समाजामध्ये तुमच्यामध्ये येण्यासाठी संघर्ष करतात, ते त्या मुलांना सांभाळण्यासाठी संघर्ष करतात. ते आणि मग त्यातून खऱ्या अर्थाने जे जन्माला आलं ते आमचं आकांक्षा फाउंडेशन, जे आम्ही रोपटं लावलं.
सुरुवातीला जागा पाहिली आम्ही छोटीशी, आम्हाला आमच्या संस्थेचे ट्रस्टी आहेत त्यांनी जागा दिली आणि जिथे आम्ही ती संस्था सुरू केली तर लोक पाहायला यायचे, हे वेड्यांची शाळा वगैरे चालू केली काय, कोणत्या मुलांची शाळा आहे. पण नंतर लोकांमध्ये ती जाणीव आणि सद्भावना जागी व्हायला लागली आणि ती स्पेशल मुलांसाठीची शाळा लोकांना समजायला लागली. आणि मग ॲडमिशन व्हायला लागले आकांक्षामध्ये आणि मग आम्ही डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम आणि एमआर मुलांना ॲडमिशन दिलं. सुरुवातीला उद्देश काय होता, तर ज्या मुलांना टॉयलेट ट्रेनिंग येत नाही, कपडे घालता येत नाही, स्वतःचं दैनंदिन सांगता येत नाही, जेवण करता येत नाही, अशा मुलांना आपण सांभाळायचं. पण हे सांभाळत असताना जाणीव व्हायला लागली की आपण ह्या मुलांना, माझं स्पेशल एज्युकेशन झाल्यामुळे ह्या मुलांना शैक्षणिक कौशल्यही देऊ शकतो आपण. आणि आम्ही मुलांना एज्युकेशन ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आज कौतुक आणि मुलांबद्दलच सांगावं असं वाटतं, कारण आज तुमच्या इथे बसलेल्या बऱ्याच लोकांमध्ये कुठेतरी एखादं स्पेशल चाइल्ड मूल पाहण्यात असेल किंवा आपल्या शेजारी असतं आणि समाजामध्ये ही जनजागृती होणं फार गरजेचं आहे. विशेष मूल काहीच करू शकत नाही हा पहिला मनातला गैरसमज काढून टाकला तर कदाचित त्या मुलांचं आयुष्य सुखकर होईल. दुसरी गोष्ट, बाळ जन्माला येणं हा त्या बाळाचा दोष नाही आहे किंवा बाळ जन्माला येणं हा त्या आईचा दोष नाही आहे. आज सिंगल पॅरेंट्स म्हणून मला माहिती त्या अडचणी किती असतात. ज्यावेळी ती स्त्री त्या बाळांना सांभाळत असते त्यावेळी तिचीच खूप मोठी कसरत असते आणि मग अशा वेळी तिला समाजामध्ये राहताना खूप साऱ्या अडचणी येतात. तर आपण समाजामध्ये एक समाजाचा घटक म्हणून आपण त्या महिलेला स्वीकारलं पाहिजे, तिच्या बाळांना स्वीकारलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि हे आम्ही आमच्या शाळेमधून केलं. आमच्या शाळेमध्ये जे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेत असेल, त्यानंतर बाकीचे काही प्रोग्राम घेतो ज्याच्यामुळे पालकांचं जगणं आम्ही चांगलं सुखकर होण्यासाठी प्रयत्न करतो. आकांक्षा फाउंडेशनमध्ये व्यावसायिक कार्यशाळा चालती, ज्या व्यावसायिक कार्यशाळेमध्ये आम्ही पंत्या कलरिंग करणं असेल, कार्डशीट बनवणं असेल, मुलांनी बनवलेल्या वस्तूंचं आम्ही मार्केटिंग करतो. माझ्या मुलाचं 18 वर्षानंतर पुढे काय करायचं, तर माझा मुलगा 18 वर्षानंतर काय करेल, तर आम्ही स्वावलंबन ट्रेनिंग ह्या मुलांना देतो. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या स्वावलंबन ट्रेनिंगमधून मुलं आज स्वतः सक्षम झाले, ते पालकांनाही जगण्यासाठीचा एक चांगला आधार मिळाला आहे आणि माझाही मुलगा काहीतरी करू शकतो. जसं की कोविडच्या काळामध्ये अनेक पालक डिप्रेशनखाली गेले, कारण ज्यावेळी 24 तास मुलाबरोबर राहायचं असतं त्यावेळी बऱ्याच अडचणीतून पालकांना जावं लागत असतं, पालकांचं मनोबल खचलं जातं, मानसिकदृष्ट्याही मुलं सांभाळताना खूप अवघड होतं. तर अशा वेळी जाणवायला लागलं की आपण ह्या मुलांसाठी काउन्सिलिंग सेंटर चालू आहेत. मला असं वाटतं डिप्रेशनखाली गेलेले बरेच आर्थिक परिस्थितीमध्ये असणारे पालक असतील तर ते ह्या सगळ्या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मदत झाली आहे. आकांक्षाचं हे काम करताना आत्ता आमच्याकडे संस्थेचेच आम्हाला आमच्या शिरूरचे माजी आमदार होते माननीय स्वर्गीय बाबुराव पाचरणे साहेब, त्यांनी संस्थेला 5 गुंठे जागा दिलीत आणि तिथे आम्हाला बांधकाम करायचं आहे. मला वाटतं जनकल्याणची ज्यावेळी टीम आमच्याकडे व्हिजिटला आली आणि त्यांनी ते पाहून गेल्यानंतर आणि डिक्लेअर झाल्यानंतर कळलं, पण त्यावेळी असं वाटतं की आकांक्षाच्या ज्या बांधकामाचं आता आमचं बांधकाम सुरू होणार आहे त्या पायासाठी हे खूप मोठं आम्हाला खरं तर मदत आहे. तर जनकल्याणसाठी पुन्हा एकदा खूप खूप मी शुभेच्छा आणि धन्यवाद देते. आणि जसं की आकांक्षाचं प्रोजेक्ट हळूहळू वाढत आहे, तुम्ही सर्वांनी नक्कीच आकांक्षाला एकदा व्हिजिट करा, आकांक्षाचं कार्य जाणून घ्या. पण हे सर्व करताना एक आई म्हणून पुन्हा एकदा एक सांगावं असं वाटेल की आपल्या समाजामध्ये आजही विशेष मुलांची संख्या खूप वाढत आहे आणि हे खूप मोठं कारण आहे. जसं ऑटिझम मुलं वाढण्यामागचं कारण आहे मोबाईलचा गैरवापर. पालकांना आता आपल्याला फार चांगलं वाटतं हे मुलांनी मोबाईल पाहिला किंवा आईवडील आनंदाने सांगतात की माझ्या मुलाला सगळं टेक्निकल हे सॉल्व करता येतं, पण मला असं वाटतं हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी अजून दुसऱ्या बाजूने विचार केला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जसं की CP चाइल्ड असेल, एमआर चाइल्ड असेल, ह्याही मुलांचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे आपण मुलांच्या अडचणी, मुलांच्या समस्या जाणून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये आपण ह्या मुलांना स्वीकारूयात. नक्कीच मला असं वाटतं आपण सर्वांनी कधी जर जमलंच तर आकांक्षाला एकदा व्हिजिट करावी. जाता जाता पुन्हा म्हणतात ना सेवा सन्मान पुरस्कार दिला आहे, पण सेवा सन्मान पुरस्कार देताना खरं तर आम्ही आमच्या कर्तव्यातून, जबाबदारीतून ते काम करतो आहे आणि नक्कीच करत राहू. माझ्याबरोबर आमचे अभिजित दादा, माझे मोठे बंधू आणि मनीषा वहिनी यांचाही आता मी उल्लेख करू इच्छिते, कारण खरं तर म्हणतो ना एक आई जगताना ती आपल्या शेजारी असणाऱ्या आपल्या आधारांनी आणि आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांनी ते काम पुढे नेत असती. अभिजितदादांची माझी 7 वर्षापूर्वीची पहिली ओळख पितृपाठामध्येच आम्ही दोघंजण एकत्र भेटलो आणि आज आमचा दोघांचाही सन्मान त्याच व्यासपीठावर होतोय. खरंच छान वाटतंय. माझा दादा आज भिक्षकरीवरती काम करतोय आणि मलाही त्यांच्यासोबत हा पुरस्कार दिला जातो. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी इथे आज कार्यक्रमासाठी आम्हाला सेवा सन्मान पुरस्कार दिला. माझ्यातल्या आईतली ताकद वाढण्यासाठी हा पुरस्कार खूप मोलाचा असेल. मी पुन्हा एकदा सर्व जनकल्याण परिवाराचे आणि आलेल्या मान्यवरांचे पुन्हा एकदा शतशः ऋण व्यक्त करते आणि असंच आपण नक्कीच परत भेटत राहूया. धन्यवाद. यानंतर आजचा आपला महत्त्वाचा कार्यक्रम जनकल्याण गौरव पुरस्कार. मगाशी मी आपल्या संस्थेची याच्यामागची भूमिका सांगितली.
यंदाचा जो आपण पुरस्कार देतो आहे तो सोहम फाउंडेशन पुणे याचे डॉक्टर अभिजित सोनवणे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या दोघांचा आपण सन्मान करणार आहोत. भिक्षेकरांचे डॉक्टर अशी त्यांची ओळख. व्यवसायानं शिक्षणानं BAMS झालेले, पण ध्यास एकच की काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे. आणि शालेय जीवनामध्ये त्यांचे जे काही अनुभव आले त्याच्यामध्ये सामाजिक काम करायचं असेल, सेवा करायची असेल तर त्याच्यामध्ये कुठलीही किळस असता उपयोगाची नाही असं शाळेमध्ये शिकले. आणि पुढच्या काळामध्ये एक भिक्षेकरी त्यांना असे भेटले की त्यांनी सांगितलं की बाबा तू वेद शिकला आहेस, म्हणजे आयुर्वेद शिकला आहेस जरी असलं तरी तो एक वेळ शिकला नाहीस असं म्हण, पण वेदना लोकांची जाणायला शिक. आणि या दोन्हीचा अत्यंत चांगला मिलाप हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी साधला. 5 लाख रुपये महिना असं उत्तम वेतन असताना एका NGOमधनं त्यांनी मनाच्यासाठी म्हणजे काय म्हणू आपण स्वानंदासाठी तो व्यवसाय किंवा ती नोकरी सोडली आणि गेले 10 वर्ष ते भिक्षेकरांचा डॉक्टर या भूमिकेतनं पुण्यामध्ये काम करतात. अनेकांनी YouTube वगैरे याच्यावर पाहिलं असेल तर त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे तर ते सकाळी घरातनं बाहेर पडतात. त्यांनी दिवस ठरवलेले आहेत, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या देवळाच्या बाहेर किंवा मशिदीबाहेर, चर्चच्या बाहेर ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत भिक्षेकरांना मोफत वैद्यकीय व्यवसाय अशा पद्धतीची सेवा देतात. फक्त एवढ्यावरतीच ते थांबलेले नाही आहेत, तर ते पुन्हा पुढची पिढी त्या भिक्षेकराच्या याच्यातली येऊ नये म्हणून भिक्षेकरापासनं कष्टकरी आणि कष्टकऱ्यापासनं चांगला गावकरी निर्माण व्हावा याच्यासाठी ते विविध योजना, विविध संकल्पना आपल्या कामातनं राबवित असतात. असे खूप व्यासंगी उत्तम व्यक्तिमत्व आज आपल्याला या पुरस्कारासाठी लाभलेलं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आत्ता आपल्या इथे अविनाश धर्माधिकारी सर आलेले आहेत. मानपत्राचं 1-2 मिनिटात वाचन करून मग आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. सरकारी पतसंस्था मर्यादित कराड मानपत्र जनकल्याण गौरव पुरस्कार वर्ष 4. बाबा भिक्षेकरी नव्हते, त्यांची 4 हॉटेल होती, पण बाबांना बेदखल करून घराबाहेर काढलं गेलं. मंदिराच्या ओसरीवर बसले आणि आपोआप भिक्षेकरी झाले. औषध देण्याच्या निमित्ताने बाबा भेटले. खरं तर बाबा भिक्षेकरी बनून त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांना श्रीमंत बनवून गेले. त्यांच्यामुळे भिक्षेकरांच्या जगाला देवदूत मिळाला. ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथीने शरीर बरं होईलही, पण मन बरी करायला सिंपथी आणि इम्पथीचं औषध देणारा देवदूत. बाबा बेवारस गेले, पण जाताना भिक्षेकरांना डॉक्टर देऊन गेले. तोच हा देवदूत ज्यानं 15 ऑगस्ट 2015ला दुसऱ्यांदा जन्म घेतला, तो भिक्षेकरांचा डॉक्टर म्हणून. डॉक्टर फॉर बेगर्स. सोमवारी शंकर, मंगळवारी देवी, बुधवारी गणपती, गुरुवारी दत्त, स्वामी समर्थ, शुक्रवारी अल्लाह, शनिवारी मारुती आणि रविवारी येशूच्या रूपात भिक्षेकरांना भेटणारा देवदूत. जगात प्रत्येकाला एकच आई असते, पण 200 ते 300 आया, बाप, आजोबा आणि पोरं असणारा हा देवदूत. वृद्धाश्रमात भिक्षेकरांना तुकाराम, नामदेव, शंकर, गंगा, गोदावरी, कोयना अशी नावं देताना त्यांचा वारस होणारा हा देवदूत. हा एकटाच नाही तर एक सावलीही सोबत आणि आईही. एका देवदूताची सावली. दैवी कार्यासाठी सोन्या असताना सोन्याच्या मंगळसूत्राची गरजच काय असं म्हणत त्याचं दान भिक्षेकरांसाठी देणारी सावली. खरंच अद्भुत, विलक्षण. आणि या ईश्वरी कार्याचा सन्मान करताना ज्या उद्देशाने पुरस्काराची सुरुवात केली तो सफल होण्याचे समाधान. आदरणीय डॉक्टर अभिजित सोनवणे व डॉक्टर सौ मनीषा सोनवणे या देवदूतांना मानवंदना देत जनकल्याण गौरव पुरस्कार वर्ष 4 प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. जनकल्याण गौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्याची विनंती मी श्री अविनाश धर्माधिकारी सर यांना करते. हा पुरस्कार
डॉक्टर अभिजित सोनवणे आणि डॉक्टर मनीषा सोनवणे स्वीकारणार आहेत. मानपत्र आणि रक्कम ₹1,00,000 अशा स्वरूपात आपण त्यांचा सत्कार करत आहोत. धन्यवाद सर्वांना. सत्काराला उत्तर डॉक्टर अविनाश सोनवणे सरच देत आहेत. नमस्कार. नमस्कार. जेवायची वेळ नाही, रविवार नाही. खूप लहानपणापासून ना मला हिमालय बघायची इच्छा होती. म्हणजे हिमालयात जाऊन हिमालय बघायची इच्छा होती. आज धर्माधिकारी साहेबांना भेटलो आणि माझी इच्छा पूर्ण झाली. असं म्हणतात, घसरतं ते पाऊल, भरकटतात ते पाय, परंतु दिशा दाखवतात ते चरण. अशी ही सगळी समाजाला दिशा दाखवणारी, असे चरण असणारी ही सगळी जनकल्याण पतसंस्थेची सगळी संचालक मंडळी, मी त्यांना प्रणाम करतो. राणीताई माझी छोटी बहीण, तिने सांगितलं 7-8 वर्षांपूर्वी आम्ही भेटलो. खूप मोठं काम आहे तिचं. जिथं माझं काम संपतं तिथून तिचं सुरू होतं. तिला मी ताई म्हणतो, पण ती खरोखर एक आई या स्वरूपात आहे. आणि तिच्या जोडीला आज मला आणि मनीषाला हा पुरस्कार मिळतो आहे. मला खूप छान वाटतं. एका भाऊ आणि बहिणीला अशा भाऊ आणि बहिणीला ज्यांची आई एक नाही, ज्यांचा बाप एक नाही, तर एकत्र आणणारी इथे ही जनकल्याण पतसंस्था. माझं नाव डॉक्टर अभिजित सोनवणे. मी आणि माझी बायको डॉक्टर मनीषा सोनवणे आम्ही भीक मागणाऱ्या लोकांमध्ये उठतो, बसतो, जेवतो, खातो म्हणजे घरातला डब्बा नाही घेऊन जातात. त्यांना जे भिकेमध्ये मिळतं तेच आम्ही तिथं बसून त्यांच्यात खातो. रस्त्यावरती त्यांना वैद्यकीय सेवा देतो. त्यांच्याशी एक छान नातं तयार करतो. ह्या नात्याचा उपयोग करून त्यांच्या अंगामध्ये काय कलागुण आहेत, पोटेन्शियल आहेत, काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेस आहे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण त्यांना भीक सोडण्याविषयी काउन्सिलिंग करतो, कन्व्हिन्स करतो. आणि फक्त कन्व्हिन्स करत नाही, काउन्सिलिंग करत नाही, फक्त सल्ले देत नाही, तर आपण त्यांना जे आवडतात असे व्यवसाय टाकून देतो. ह्यांची मुलं दत्तक घेतो आणि अशा पोरांना आपण भिकेमधून बाहेर काढून त्यांना शाळेमध्ये टाकतोय. रस्त्यात पडलेली जी काही म्हातारी कोतारी माणसं फुटपाथवरती आहेत, अशा लोकांना आम्ही तिथून उचलून कुठल्या तरी एखाद्या संस्थेमध्ये ठेवतो. अशी माझी एक आजी राणीताईने सांभाळले. तर थोडक्यात काय, जे काही करतोय हे सगळं भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतोय. आणि म्हणून मला लोक भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात. मला आणि मनीषाला लोक भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात. भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मला समाजानं दिली आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचं कारण असं की तुम्ही कुठेही जा जगामध्ये, MS, MD, FRCS, अजून काय 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 शेकडो करोडो डॉक्टर्स तुम्हाला सापडतील, परंतु भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी असलेली फक्त आम्ही दोघंच आहोत या जगामध्ये. आणि ही पदवी आम्हाला फक्त समाजाने दिली आणि म्हणून आम्हाला या पदवीचा सार्थ अभिमान आहे. आपण सहज बोलतो भिकारी भिकारी भिकारी, आपण सहज तोंडातून निघून जातं आपल्या भिकारी. ॲक्च्युली भिकारी असतं काय?
आपण आंबा खातो, आंबा खाऊन झाला, त्याचा रस गर सगळा काढून खाऊन झाला की त्याच्यानंतर त्याची कोय उरते, ती कोय आपण उकिरड्यामध्ये बाहेर फेकून देतो. तशीच काही माणसं असतात, त्यांच्याही तीही अशीच आंब्यासारखी, हापूस आंब्यासारखी गोड असतात. त्यांच्यात पण रस असतो, त्यांच्यात पण गर असतो, त्यांच्यातही गोडवा असतो. हा रस गर आणि गोडवा त्यांच्याच घरातले पोरं, सुना, मुलं, नातवंड, वॉट एव्हर, त्या आंब्याचं गर रस खरवडून 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 खातात. आणि जेव्हा आता त्यांच्यात घेण्यासारखा काही उरलेलं नाही, तेव्हा त्यांची ती जी कोय होते, ह्या कोयीला बाहेर उकिरड्यावर फेकतात. ह्या कोयीला तुम्ही भिकारी म्हणता. मग मी आणि मनीषा आम्ही करतो काय, तर आम्ही ह्या रस्त्यावर उकिरड्याला पडलेल्या कोयी ज्या आहेत त्या उचलत फिरत असतो, त्याला साफ करतो, स्वच्छ करतो आणि पुन्हा जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं खत पाणी घालतो आणि त्याच्यातनं पुन्हा एखादा हापूसचं आंब्याचं झाड तयार होईल का हे बघण्याचा प्रयत्न करतो. आम्ही भिक्षेकरी भिकारी हा शब्द वापरत नाही, आम्ही भिक्षेकरी आणि याचक हा शब्द वापरतो. माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा इथून पुढे भिकारी हा शब्द तोंडातून काढून टाका. भिक्षेकरी किंवा याचक असं म्हणा, कारण ही सुद्धा तुमच्या माझ्यासारखी, तुमच्या माझ्या आईवडिलांसारखी, तुमच्या माझ्या आजी आजोबांसारखीच माणसं आहेत. परिस्थितीमुळे आज ती तिथं आहेत आणि परिस्थितीमुळे आपण आज इथं आहोत. याच्यात ना त्यांचा दोष आहे ना आपला फार मोठं काही कौतुक आहे याच्यामध्ये. ह्या सगळ्या परिस्थितीचा, नियतीचा दोष आहे. तर माझं नाव मी तर सांगितलं, माझं गाव म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. दुबईच्या राजानं मला भेटायला बोलवलं, त्याला कळलं नाही तरी पण मी हेच वाक्य बोललो होतो. माझं गाव आहे म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. माझी शाळा इंग्लिश स्कूल सातारा. माझं शिक्षण YCM सायन्स कॉलेज सातारा. ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी एक वाया गेलेले एक नालायक कार्ट होतो. प्रत्येकाला आयुष्यात काही ना काहीतरी ध्येय असतं. मला तसं पाहिलं तर काही ध्येय नव्हती. इतकी एवढी मोठी मंडळी बसलेत, सांगायला थोडी धडधड होते, तरी सांगतो कारण सत्य सांगणं गरजेचं आहे. मला काही ध्येय नव्हतं. माझं ध्येय होतं की मला एक गुंड बनायचं होतं मोठा. मला एक भाई बनायचं होतं. मला एक शार्प शूटर बनायचं होतं. मला असं वाटायचं की मी बुलेटची चेन गळ्यात टाकावी आणि असं बच्चन जसं चालतं टॉक टॉक टॉक, आणि मग रस्त्यातल्या गर्दी, बाजारपेठा सगळ्या बंद होतात, रस्ते बंद होतात, दारं खिडक्या लोक लावतात. माझं आडनाव सोनवणे, मला आडनावरनं सगळे लोक, माझे मित्र सगळे सोन्या म्हणायचे. तर मला असं एक स्वप्न पडायचं की असे सगळे मी असं चालेन मोठा होईन आणि सगळे लोक म्हणतील अरे सोन्या भैयाला, सोन्या भैयाला, आणि घाबरून सगळे दारं बिरं बंद करतील. हे माझं स्वप्न होतं आणि माझा प्रवास सुद्धा तसाच सुरू होता. आणि या प्रवासाचा परिणाम म्हणून मी 10वीत 2दा नापास आहे. शाळेने मला ब्लॅकलिस्ट केलं होतं. कसं तरी पास झाल्यानंतर आई वडिलांनी कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या हातापाया पडून पोरगं घ्या आमचं म्हणून मला कॉलेजमध्ये टाकलं. तिथंही काही प्रताप थांबले नाहीत, पण पास झालो तिथं. पास मला वाटतं कॉलेजने याच्यासाठी मला केलं की असलं ना आलंय करतो आपल्या कॉलेजमध्ये नको, ह्याला जाऊ दे पाठदिशी लवकर. त्याच्यामुळे मला 12वीत त्यांनी भरघोस मार्कांनी पास केलं. भरघोस म्हणजे मला किती टक्के मार्क होते, तर मला 47% मार्क होते. तर 12वीतले 47% मार्क घेऊन मी बाहेर पडलो. पुढच्या अनेक कथा व्यथा सगळं आहे, सांगेन कधीतरी पुन्हा भेटल्यानंतर. अशा ह्या सगळ्या वातावरणात असताना, असा हा सगळा कारभार असताना आयुष्यात माहीत नाही कुणी घडवून आणलं की काय मला माहीत नाही, परंतु आयुष्यात सिंधुताई सपकाळ भेटली, आई म्हणून, माई म्हणून. आयुष्यात प्रकाश आमटे साहेब भेटले, आयुष्यात राणीताई बंग भेटले, आयुष्यात गाडगेबाबा भेटले पुस्तकातनं, आयुष्यात महात्मा ज्योतिराव फुले भेटले. ही सगळी मंडळी पुस्तकातनं भेटली. त्यांना बघत गेलो. प्रत्यक्ष काही मंडळी जी अस्तित्वात होती, सिंधुताईसारखी, आमटेसारखी, राणीताई बंगसारखी, आणि जी पुस्तकात होती, हे बघत गेलो, ऐकत गेलो, वाचत गेलो. आणि माहीत नाही कुठंतरी ते विचार ना आत्मसात होत गेले. माहीत नाही मला कसं काय, मला माहीत नाही. माझी जमीन सुपीक नव्हती पण भुसभुशीत नक्की होते. आणि मला वाटते भुसभुशीत जागेमध्ये पाणी टाकलं तर ते लवकर झिरपतं, लवकर मुरतं. तसं हे विचार माझ्यामध्ये मुरत गेले, झिरपत गेले. आणि मला हळूहळू हळूहळू मला जाणवलं असं काहीतरी की कुठंतरी माझ्यात काहीतरी फरक पडतोय. मला
एका पॉईंटला असं जाणवायला लागलं की गळ्यात बुलेटची चेन टाकण्यापेक्षा ना गळ्यात स्टेथोस्कोप टाकायला लय अक्कल लागते. बुलेटची चेन टाकणं सोपं आहे, पण स्टेथोस्कोप टाकायला खूप अक्कल लागते. आपल्याला बघून एखाद्याला कोणाला तरी भीती वाटते, त्याच्यापेक्षा आपल्याला बघून जेव्हा कोणाला तरी अरे आधार वाटतोय, ते खरं आयुष्य. एखाद्याला ढकलायला ताकद नाही लागत, पण एखादा जर पडला असेल तर पडलेल्याला उचलायला खूप ताकद लागते. पर्सनॅलिटी बनवायला वेळ नाही लागत, कॅरेक्टर बनवायला वेळ लागतो. पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरमध्ये फरक आहे. माफ करा, इथे एवढी मोठी मंडळी आहे तरीसुद्धा मला जे आयुष्यात अनुभव आले, जे मी वाचलं आहे ते सांगतोय. पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरमध्ये खूप फरक आहे. पर्सनॅलिटी म्हणजे काय? सगळं जग आपल्याला बघत असताना आपण जे काही वागतो, बोलतो, करतो त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. सगळं जग आपल्याला बघत असताना आपण जे काही वागतो, बोलतो, करतो त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. परंतु आपल्याला कुणीच बघत नसताना सुद्धा आपण जे काही वागतो, बोलतो, करतो त्याला म्हणायचं कॅरेक्टर. हे असे अनेक विचार कुठेतरी मुरत गेले, झिरपत गेले. त्यानंतर डॉक्टर झालो. वाटेत एक भीक मागणारे आजोबा भेटले. त्याने आयुष्यात त्यांना ज्या पद्धतीने जमेल त्यांनी मला मदत केली, तेही सांगत बसत नाही आता. परंतु त्याने आयुष्यात मला एक शिकवलं की म्हटले, ते बाळा तू डॉक्टर आहेस ना, ह्या जगात पॅथी किती असतात? मी म्हटलं पॅथी बाबा काय असते? ॲलोपॅथी असते, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी, बऱ्याच पॅथी आहेत बाबा. तर ते म्हटले अजून पॅथी काय असतात? अरे सांग ना, अजून काय पॅथी आहेत? भीक मागणारे आजोबा जे सुशिक्षित होते, जे सुसंस्कारित होते, ते मला म्हटले अजून किती पॅथी असतात? मी त्यांना ज्या मला माहिती आहे तेवढ्या सगळ्या पॅथी सांगितल्या. ते म्हटले नाही रे, अजून पॅथी असतात. म्हटलं बाबा डॉक्टर आहे का मी, आहे का तुम्ही? म्हणजे नाही, मी डॉक्टर नाही आहे, पण अजून पॅथी असतात. मी त्यांना सगळ्या पॅथी परत पाडा वाचून दाखवला. ते म्हटले नाही रे बाळा, तुझ्या ह्या पॅथी सांगितल्या सगळ्या पॅथीनी फक्त माणसं बरी होतात. जगात अजून 2 पॅथी आहेत, त्या म्हणजे सिम्पॅथी आणि दुसरी म्हणजे एम्पॅथी. ही सिम्पॅथी आणि एम्पॅथी जेव्हा वापरशील त्यावेळी तू खरा माणूस म्हणून जगशील, जेव्हा डॉक्टर म्हणून जगशील. अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. पुढे एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये मला जॉब मिळाला. मी महाराष्ट्राचा हेड झालो, महाराष्ट्राचा प्रमुख झालो. 5 लाख रुपये उत्पन्न होतं. परंतु एका पॉईंटला असं वाटलं, हे नुसतेच मनात विचार घेऊन फिरतोय, याचा उपयोग काय? जे बीज रुजलंच नाही त्याचा फायदा काय? ज्याला फुलंच नाही, ज्याला पानच नाही, त्या नुसतंच बीज रोवून फायदा काय त्याचा? ह्याचा कुठेतरी उपयोग व्हायला पाहिजे. आणि त्याच काळात त्या आजोबांनी ज्या भीक मागणाऱ्या आजोबांनी मला मदत केली होती, त्यावेळी मला असं वाटलं की ह्याचा कुठेतरी उपयोग करायची वेळ आली. आणि म्हणून मी 15 ऑगस्ट 2015 साली जॉब सोडला आणि तेव्हापासून भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांनी, काही वर्षानंतर ज्या शाळेने मला ब्लॅकलिस्ट केलं होतं, ज्या शाळेने मला 2दा नापास केलं होतं, त्याने मला जीवन गौरव पुरस्कार दिला. ज्या कॉलेजने हाकलून दिलं होतं त्याही कॉलेजने जीवन गौरव पुरस्कार दिला. किती आयुष्यातला हा माझ्यासाठी राष्ट्रपती पदकापेक्षा मोठे पुरस्कार आहे ते. खरं तर ज्या शिक्षकांनी पाठीवर हात ठेवा, मायेनं जवळ घ्यावा, ज्यांनी छड्या मारल्या, आज जनकल्याणी परत इथं हा सातारा जिल्ह्यातच मला पुरस्कार दिलाय. मला पुन्हा एकदा त्याच पुरस्कारांची आठवण आली. सर, जगात कुठेही तुमचं कितीही कौतुक होऊ देत, आईबाप जेव्हा पोटाशी घेऊन पोराच्या पाठीवर हात फिरवतात ना, त्याच्यापेक्षा दुसरं जगात मोठं काही नाही. आज मला तसंच वाटतं इथं आल्यानंतर. एखादी पोरीनं माहेरी यावं तसं मला इथं वाटतं. माहेरची माणसं सगळी भेटलं, तिला जसं वाटत असेल सासूरवाशीन बाईला, तसं मला वाटतं. असो, परमिशन असेल तर सर मी आणखीन 2-3 मिनटं बोलू, नाहीतर मी इथं थांबतो. तुम्ही बोलू का थांबू? सरांना जायचं आहे म्हणून. तर मग आता काम करतो म्हणजे नेमकं काय करतो? तर हे काम करायला जेव्हा मी सुरुवात केली, मलाही माहीत नव्हतं की काय काम करायचं. परंतु जेव्हा फिरत असताना मला असं कळलं की आपण जशा एकमेकांना भेटीच्या वेळात येतो, तसं आपण देवानं सुद्धा वारामध्ये अडकवून ठेवलं. आपण देवांना वार वाटून दिले. सोमवार दिले शंकराला, मंगळवार दिले देवीला, बुधवार दिले गणपतीला, गुरुवार दिला साईबाबा स्वामी समर्थ, दत्ताला शुक्रवार दिला, अल्लाला शनिवार दिला, मारुतीला रविवार दिला, येशूला.
ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी आतमध्ये भक्तांची गर्दी जास्त असते, जिथे भक्तांची गर्दी जास्त असते बाहेर भीक मागणाऱ्या लोकांची सुद्धा गर्दी जास्त असते. कधीही तुम्ही ऑब्झर्व करून बघा, सोमवारी शंकराच्या मंदिरात आत भक्त किती आहेत, बाहेर भिक्षेकरी किती आहेत. गुरुवारी साईबाबा स्वामी समर्थाचं मंदिर बघा, आत भक्त असतात, बाहेर भिक्षेकरी असतात. शनिवारी शनीने मारुतीचं मंदिर बघा, लोक लाईनच्या लाईन घेऊन रुईची पानं घेऊन आणि ते काय काय करून तेल व्हायला उभे असतात लाईनमध्ये, आणि त्याच्याच एक्झॅक्टली तिकडे भीक मागणारे लोक सुद्धा उभे असतात. म्हणजे जिथं भक्त आहे तिथं भिक्षेकरी आहे. माझ्यासाठी भक्त आणि भिक्षेकरी दोघंही सारखेच आहे. त्याचं कारण असं की भक्त मंडळी मंदिर मशिदीच्या आत काहीतरी मागत असतात, भिक्षेकरी मंडळी मंदिर आणि मशिदीच्या बाहेर मागत असतात. कुणी आत मागतं कुणी बाहेर मागतं, काय फरक. अशा लोकांसाठी मी आणि मनीषा काम करतो. आम्ही सोमवारी सगळ्या शंकराच्या मंदिराच्या बाहेर जाऊन बसतो जिथे भीक मागणारे लोक असतात. मी आता जी फॅशन सांगितली, मंगळवारी देवी, बुधवार गणपती, गुरुवार साईबाबा, अशा ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्यात जाऊन बसतो, उठतो, जेवतो, खातो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो. वैद्यकीय सेवा देता देता गप्पा मारतो. आयुष्याच्या सुरुवातीला एका कोणाला तरी व्यक्तीला मदत करू असं म्हणता म्हणता आज आमच्याकडे 1100 लोक आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही अशा 1100 लोकांना रस्त्यावरती सेवा देतोय. हे 1100 लोकांचं आमचं कुटुंब आहे. ह्या कुटुंबाने आम्हाला किंवा ह्या कामाने आम्हाला 200-300 मला आणि मनीषाला 200-300 आई दिले, 200-300 बाप दिले, आणि मला आणि मनीषाला ह्या 200-300 पोरंसुद्धा आहेत. जगातला सगळ्यात श्रीमंत मी असं मला वाटतं, मनीषा असं मला वाटतं. त्याचं कारण असं की श्रीमंतीची व्याख्याच आहे, ज्याच्या घरात ते आई आणि बाप राहतात ते खरे श्रीमंत. आम्हाला तर 200-300 आई आहेत, 200-300 बाप आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळ्या जगातले श्रीमंत आहोत. तर यांच्याशी अशी नाती निर्माण करून यांना काय कलागुण आहे, तुम्हाला बाबांनो काय जमतंय झेपतंय ते करा, मी सगळे पैसे घालतो, मी भांडवल घालतो, मी काय करायचं ते करतो असं सांगून आपण अशा लोकांना कामाधंद्याला लावतोय. आजपर्यंत 262 लोकांनी भीक मागणं सोडलंय. ते आत्ता भिकारी म्हणून नाही, भिक्षेकरी म्हणून नाही, तर ते कष्टकरी म्हणून जगतात, गावकरी म्हणून जगतात. या व्यतिरिक्त आपण 52 भीक मागणाऱ्या मुलांना दत्तक घेतलेलं आहे. कधीही भीक मागणारी मुलं शाळेत जात नाहीत, कारण त्यांना भिकेमध्ये पैसे जास्त मिळतात. मुद्दा खूप मोठा आहे, तो पुन्हा वेळ जाईल. एवढंच सांगतो की ह्या अशा मुलांना, लहान मुलांना भीक जास्त मिळते आणि त्याच्यामुळे ती कधीही शाळेत जात नाही. तरी अशा पालकांशी आणि त्या मुलांशी एक रिलेशनशिप तयार करून आपण अशा 52 मुलांना दत्तक घेतलं. आय एम व्हेरी प्राऊड टू से, मला खूप सांगायला अभिमान वाटतो की आमचा एक भीक मागणारा पूर्वी मुलगा यावर्षी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाईल. दुसरी एक मुलगी आमची MBA करते, तिसरा कॉम्प्युटर सायन्स करतोय, चौथीला आम्ही IASला बसवलं आहे, कलेक्टर होईल. मी जर सर अशी जर वेळ आली तर मी पहिल्यांदा तिला तुमच्या पायावर घालीन. आणि मी जन्माला आल्याचं सार्थक मला जर ती पोरगी IAS झाली, कलेक्टर झाली तर. आणि अजून एक आहे, आमचं एक 9वीत पोरगं आहे, मला ते सारखं विचारतं, सर डॉक्टर व्हायला काय लागतं. मी म्हटलं एकदा त्याला, बाबा तू काय म्हणजे कशासाठी डॉक्टर व्हायचं आहे. मला असं वाटलं होतं की तो म्हणेल की डॉक्टर झाल्यावर मी घर घेईन, गाडी घेईन, बंगला घेईन, हे घेईल, ते घेईल, ते घेईल, ते घेईल. म्हटलं तुला कशासाठी डॉक्टर व्हायचं आहे एकदा सांग बरं बाळा. तर म्हटलं सर मला डॉक्टर व्हायचं. म्हटलं कशासाठी. म्हटलं सर तुम्ही मेल्यावर मी भिकाऱ्यांचं डॉक्टर होणार आहे. ह्याच्यापेक्षा अजून काय असू शकतं पुढचं. या व्यतिरिक्त रस्त्यावर पडलेली जी काही म्हातारी कोतारी माणसं आहेत, ज्यांची दाढी वाढले, कटिंग आहे, हातात पायात किडे पडलेत, अशा किडे पडलेल्या लोकांच्या मी दाढी कटिंग करतो, रस्त्यात आंघोळी घालतो, त्यांना कुठल्या तरी एखाद्या ओल्ड एज होममध्ये ठेवतो, आश्रमात ठेवतो. माझं स्वतःचं काही नाही. जशी राणीताई आहे तिचं छोटंसं जे काही सेटअप आहे, असे अनेक लोकांचे सेटअप आहेत. हे अशा ज्या ताई आहेत अशा लोकांच्याच सेटअपचा उपयोग आम्ही करून घेतो. माझ्याकडे काही नाही आहे, 4 भिंती नाही आहेत माझ्याकडे. तर अशा हे जे लोक आहेत, अशा आम्हाला सापडलेले लोक, अशा लोकांकडे आम्ही आमच्या अशा ताई दादा जे कोणी असतील त्यांच्याकडे आम्ही ठेवत असतो. तर ह्या लोकांना आम्ही रस्त्यावर जेव्हा सापडतात तेव्हा आम्ही यांना बिस्लेरीचे कॅन आणतो, रस्त्यातच आंघोळी घालतो, त्यांना दाढी कटिंग करतो मीच. आता गंमत अशी होते, दाढी कटिंग करताना माझ्या अंगावर डॉक्टरचा पांढरा ॲप्रॉन असतो, गळ्यात स्टेथोस्कोप असून मी फुटपाथवर बसून कोणाच्या तरी वस्त्र घेऊन दाढी करतोय. लोक म्हणतात तू डॉक्टर आहे का न्हावी आहे. मी म्हणतो मी डॉक्टर पण नाही, मी न्हावी पण नाही, मी फक्त माणूस आहे. आम्ही बिस्लेरीचे कॅन मागवतो आणि त्यांना आंघोळी घालतो. ज्यावेळी खरं सांगतो तुम्हाला, ज्यावेळी अशा आम्ही आंघोळी घालतो त्यावेळी मला असं वाटतं आयुष्यात मला अजून आता कुठं अभिषेक घालायची गरज नाही आहे. आमचा अभिषेक तिथंच होता. आम्हाला कुठलीही पूजा घालायची गरज नाही आहे. अशा 75 पूजा मांडल्या, 75 लोकांना असं तिथून उचललं आणि कुठं ना कुठं सुरक्षित ठिकाणी ठेवलं. आणि जे गेले त्यांचे मुलगा सून म्हणून आम्ही त्यांचे अंतिम संस्कारसुद्धा केलेत. सांगण्यासारखं आणखीन बरंच काही जात. मी थांबतो आता इथं, फक्त जाताना एकच सांगतो, सगळ्यांना विनंती करतो, आपल्याला एखादा वेद नाही समजला तरी चालेल, आपल्याला एखादा वेद नाही कळला तरी चालेल, आपल्याला एखादा वेद नाही म्हणता आला तरी चालेल, परंतु एखाद्याची वेदना समजणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्याला ही वेदना समजते तो वैद्य.
ज्याला ही वेदना समजते तो वैद्य, त्याच्यासाठी डॉक्टरची डिग्री, डॉक्टरचं क्वालिफिकेशन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सगळी मंडळी जर वेदना समजत असाल तर तुम्ही सगळी मंडळी वैद्य आहात, डॉक्टर आहात. मी पुन्हा एकदा जनकल्याण पतसंस्थेचा ऋणी आहे की त्यांनी माझी पात्रता नसताना इतक्या मोठ्या माणसांबरोबर मला आणि मनीषाला इथं बसण्याची संधी दिली, इथं मला हा इतका सन्मान दिलात आणि तुम्ही सर्वांनी इतक्या आतुरतेने हे सगळं ऐकून गेलात. मी पुन्हा एकदा ऋणी आहे तुम्हा सर्वांचा. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर, या पुरस्कारार्थी दोघं जणांचे अनुभव ऐकल्यानंतर आपल्याच अंगावरती काटा येतो आणि परत एकदा त्यांना ग्रेट म्हणावं असं वाटतं आणि परत एकदा त्यांना अभिनंदन हा शब्द चुकीचा म्हणायला लागेल मला, पण मला तर ते शब्द सुचत नाहीत ॲक्च्युली त्यांना काय म्हणावं. परत एकदा सलाम करते एवढंच मी म्हणते. याच्यानंतर अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर्व अर्थांनी जनकल्याण करणारे सर्व, मी त्यांना माझे सुहृद, माझे जिवलग असं वर्णन करतो. असे त्यानंतर अर्थातच जगातले 3 सर्वात श्रीमंत माणसं, सौ मनीषाताई, डॉक्टर अभिजित आणि ॲडव्होकेट राणीताई. खरंच आहे की हे अदानी, अंबानी किंवा बिल गेट्सपेक्षा श्रीमंत आहेत. ज्यांना ज्यांना ही श्रीमंती कळेल ते सगळे सुद्धा श्रीमंत आहेत. त्यानंतर अर्थातच मला तर वैयक्तिक सुद्धा अत्यंत आज विशेष आनंद आहे की त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची सुद्धा उंची आणखी वर जायला मदत होते. असे सर्वार्थाने आदरणीय श्रीनिवास पाटील सर, आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा अर्थातच मी आजच्या सत्कार मूर्तींना मनपूर्वक सर्व शुभेच्छा शब्दामध्ये सुद्धा व्यक्त करतो. माझ्या या तिघांनाही या शुभेच्छा आहेत की त्यांचं काम लवकरात लवकर बंद पडण्याची वेळ येवो अशी शुभेच्छा द्यायला मी गांधीजींकडनं शिकलो असं सांगतो. एक स्वातंत्र्य चळवळीच्या पूर्वी एक होते कार्यकर्ते, त्यांना मध्य प्रदेशमध्ये कुष्ठरुग्णांच्या साठीचा आश्रम सुरू करायचा होता. त्यांनी गांधीजींना लिहिलं की तुमच्या हस्ते, गांधीजींनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर पाठवलं की मी तुझ्या आश्रमाच्या उद्घाटनाला येऊ शकत नाही, पण तो बंद करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा मी येईन, मला आवडेल. मला त्याचा अर्थ कळल्यामुळे मी ही शुभेच्छा व्यक्त करतोय की समाजामध्येच मुळी तऱ्हातऱ्हांच्या व्याधीपासून आपली कोणाचीच सुटका नाही. निदान उत्क्रांतीच्या ज्या टप्प्यात आपण आहोत ते पाहता हे होत राहणार. तरीसुद्धा अशा पण शुभेच्छा व्यक्त करूयात की राणीताई जे काम करतायत ते करण्याची वेळ न येवो. खरं म्हणजे की त्यांचं धैर्य शब्दात सांगता येणार नाही इतकं अजब आहे. आणि माझ्या मनात जे ते थोडक्यात मी म्हणीन सर्वांशी, पण आधी अर्थातच त्यांच्या सर्व कार्याला मी नुसत्या शुभेच्छा नाही म्हणतोय, तुम्हीच मला संधी दिल्यामुळे त्याचा फायदा घेऊन माझे शब्द आहेत, मी समाजाच्या वतीने त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो की ते जे काम करतायत त्या मागची जी शक्ती आहे, प्रेरणा आहे. आणि हे होणारं पारितोषिक राणीताई म्हटल्या तसं की आकांक्षा, खुशी आणि तिथल्या सर्व मुलींचं तो अभिनंदन आहे. तसं यांना तिघांनाही हे पारितोषिक हे संपूर्ण समाजाला प्रेरणादायक आहे. केवळ त्यांना नाही, संपूर्ण समाजाला प्रेरणादायक आहे. डॉक्टर अभिजित म्हणाले की त्यांच्याकडचा एखादा भिक्षेकरी मुलगा उद्या IAS पण व्हावा. तेव्हा मी म्हणेन की त्यासाठी जर माझे काही छोटासा वाटा असेल तर मीही धन्य समजेन.
काउंट ऑन इट. आणि अर्थातच तिथे बसून मला वाटलं की कधी पण भिक्षेकऱ्याचा IAS होणं चांगलं. काही जण IAS झाल्यावर भिक्षेकरी बनतात. माणसाचा लोभ संपत नाही. मला हे हवं, हे हवं, हे हवं. आणखीन तयारी करणाऱ्या मुलांना मी सांगत असतो की तू नीट अभ्यास कर, देशाप्रती समर्पण ठेव आणि स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होण्याचाच निश्चय बाळग. जीवनातलं तुला सगळं मिळणार आहे. पण जर त्या लोभाला मर्यादा असेल तर हो, की नाही तर जे आणखीन ओरबाडून आणखीन हवं जे कधी संपत नाही ते खरे भिकारी. त्यांना मी भिक्षेकरी हाही शब्द वापरत नाहीये. असं त्यांच्या कामाला सर्व शुभेच्छाही व्यक्त करतो. आता मी बँकेची म्हणजे पतपेढीची जनकल्याणचे सर्व सहकार्याने आपण सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मला एक विश्वास आहे की ती तुम्ही स्वीकाराल आणि समजून घ्याल. हा कार्यक्रम ठरला त्याही वेळेला मी अर्थात मला निमंत्रण मिळाल्या क्षणी मी सांगितलं मी येणारच आहे. हे जनकल्याणचे सर्व पदाधिकारी स्वतःसुद्धा विविध तऱ्हांचं सामाजिक कार्य करतात. त्याच्याशी माझासुद्धा 20, 22, 23 वर्षांपूर्वीपासूनचा संबंध आहे. अधिकारी स्टाईल येत नाही कार्यक्रमाला की आपला आला आणि आपलं झालं की गाडी उडवत गेला. पण मला एकूण आजचं माझं उद्याचं वेळापत्रक माहिती होतं म्हणून मी आधी विचारलं होतं. जनकल्याणच्या सर्व सहकाऱ्यांनी तर मुळात निरोप दिला होता की कार्यक्रम संपल्यावर थांबा, आपण सगळे एकत्र जेवू आणि मग जर तुम्हाला जायचं असेल तर रात्री, नाही तर इथे थांबून सकाळी. वैयक्तिक भाग सांगण्यात वेळ घालवत नाही, पण मला तेव्हाही माहिती होतं म्हणून मी परवानगी विचारली की आवडेल मला थांबायला, पण नाही आजच्या संध्याकाळी नाही शक्य होणार आहे. तर आता ह्याच्यातच अधिक वेळ न घालवता मी एवढी दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रार्थना विनंती करतो की कृपया समजून घेऊन मला निघण्याची परवानगी असावी. राणीताई बोलत होत्या तेव्हा आणि जनकल्याणचे सहकारी मग जेव्हा म्हणले की नंतर नाही तर मग जरा आधी तरी याल का, तसं मी आलो. आम्ही सगळे जनकल्याणच्याच कार्यालयात बसलोही होतो आणि तिथे या तिघांशी सुद्धा आधी जो काही उपलब्ध वेळ होता त्याच्यात बोलणं होऊ शकलं आणि त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. मी त्यांना विचारलं की तुमच्या कामामध्ये सरकारी यंत्रणेचं सहकार्य कसं आहे. तर अर्थातच ते हसले आणि आता काय बोलणार. पण मी विचारायला आणखी एक विशेष कारण आहे, ते म्हणजे 32 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या या खात्याचा मी होतो राज्याचा संचालक. त्यावेळेचं त्याचं नाव महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन. आणि समाजामध्ये हे जे सगळे MRCP इत्यादी यांना काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना दुर्दैवानी सरकारी यंत्रणेतली काही माणसं हे वेड्यांची शाळा चालवतात हे शब्द वापरायचे. आणि त्यावेळची पद्धत होती की समजा त्या संस्थेला सरकारी अनुदान असेल तर ते महिन्याचा जो कुठला ठरलेला दिवस आहे त्या दिवशी त्या संस्थांनी कार्यालयात यायचं आणि मग ते कार्यालयात बसलेले जे कोणी सरकारी कर्मचारी असेल ते दुर्दैवानी काही वेळा फिदी हसत की ह्या आल्या वेड्यांच्या शाळाच्या बाई, द्या त्यांना त्यांचा चेक. ही काहीतरी मेहरबानी केल्यासारखा चेक द्यायच्या. मी व्यवस्था बदलून केली की जे जिथे काम करताय तिथे त्यांना नेऊन सन्मानाने चेक द्यायचा. समाजाचं काम ते करताय आणि त्याला लागणारं जे प्रचंड धैर्य आहे, मला या समस्यांची अनेक कारणांसाठी तीव्र जाणीव सुद्धा आहे. सरकारी यंत्रणेने सुद्धा अशांचा सन्मान केला पाहिजे की उलट आम्ही तुमचे आभारी आहोत आणि तुम्हाला हा देऊ शकतोय, हा घ्या सन्मानाने हा चेक आणि तरी काही अडचणी आल्या ते सांगा. पण एक प्रॉब्लेम आहे, खुर्ची डोक्यात जाते आणि विसरायला होतं की ती लोकांच्या सेवेसाठी आहे.
आणि दुसरा प्रॉब्लेम आहे संवेदनशीलतेशीच. हे जे एम्पथी आणि सिम्पथी नावाच्या दोन सर्वात महत्त्वाच्या पॅथीज, बुद्धांनी शिकवलेला शब्द आहे करुणा. ती करुणा म्हणजे नुसती दया नाही आहे, करुणा म्हणजे दुसऱ्याचं दुःख समजणे. आधुनिक जे सायकॉलॉजी, त्यातलं मेंदूचं शास्त्र म्हणजे न्यूरोसायन्स वगैरेची सुद्धा जी प्रगती झाली आहे, त्यांनी वैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर सांगितलं आहे की माणसाची सर्वात मोठी बुद्धिमत्ता कोणती. हे मी विज्ञानाने सिद्ध केलेलं सांगतोय. माणसाची सर्वात मोठी बुद्धिमत्ता कोणती की 10वीला 100% मिळाले, 600 पैकी 600. 11वीला सायन्सला गेला, 12वीला PCB PCM, काय भाई व्हायची इच्छा होती पण होऊन बसला डॉक्टर. सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता कोणती याचं सायकॉलॉजीनी पण दिलेलं उत्तर आहे दुसऱ्याचं दुःख समजणे ही सर्वात मोठी बुद्धिमत्ता आहे. की तो माणूस म्हणून त्याचं काय दुःख आहे ते ज्यांना समजतं ते अर्थात सर्वात श्रीमंत. डॉक्टर अभिजित यांचे बोलणं ऐकत असताना तिथे बसल्या बसल्या सहज मला एक गोष्ट पण आठवली. कुठल्या तरी मोठ्या महानगरामध्ये दररोज एका विशिष्ट रस्त्याने प्रचंड श्रीमंत कार जायची. त्या कारमध्ये एक उद्योगपती बसलेला असायचा, कार AC, काचा गॉगलच्या, आणि एका सिग्नलच्या चौकाला एक भिकारी उभा असायचा. मी त्याला विचारपूर्वक भिकारी का म्हणतोय 30 सेकंदात स्पष्ट होईल. आणि त्यालाही कळलं की ह्या विशिष्ट वेळी हा फार मोठा उद्योगपती आहे, हा करोडपती आहे, तर हा दरवेळी त्याच्या गाडीपाशी जाऊन काचेवर टकटक करून भीक मागायचा. एकदाही काच सुद्धा खाली झाली नाही, थांबली सुद्धा नाही. हळूहळू त्या भिकाऱ्याला राग यायला लागला की लेखाचा एवढा श्रीमंत आहे, कारमधनं मर्सिडीजमधनं जातोय आणि मी त्याच्याकडे थोडे 2-5 पैसे मागतो, जातं काय त्याचं द्यायला. भिकाऱ्याला काही स्वाभिमान असतो का नाही. म्हणून एक दिवशी असा सिग्नल पडला, त्याची गाडी निघाली भीक न देता. त्या भिकाऱ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली आणि खाली वाकून एक दगड उचलला आणि कारवर मारला. तर तो कारला लागल्यावर कार होती तिथे थांबली, रिव्हर्समध्ये मागे आली. तर भिकाऱ्याला वाटलं आता काहीतरी आपल्याला काहीतरी करणार, हे काहीतरी होणार, म्हणून तो जायला लागला पळून. तर तेवढ्यामध्ये काच खाली करून तो उद्योगपतीनी त्याला बोलवलं, इकडे ये म्हटलं. नीट बोलवलं की जरा इकडे ये. उद्योगपती एकदम पॉश सुटाबुटामध्ये, गॉगल घालून, स्टाईलमध्ये, मैलभर अंतरापर्यंत ओल्ड स्पाइसचा वास येत असेल असा बसलेला होता. त्यांनी त्याला बोलवलंय जरा इकडे 1 मिनिट. तर तो आला भिकारी की आपल्याला. तर हा उद्योगपती म्हणला की किती भीक पाहिजे सांग, देतो, चल आज तुझा दिवस. मागतो ते फक्त एकच गोष्ट मला पाहिजे. तर त्या भिकाऱ्याला विचारलं किती भीक पाहिजे तेवढं सांग. तर भिकाऱ्याने काय त्याचा शेवटी भिकाऱ्याचा आकडा असेल तो किती, एवढे पैसे मिळाले. आम्ही गप्पा मारताना डॉक्टर अभिजित सांगत होते की ते फक्त आजचाच विचार करतात आणि आजचं मिळालं ना त्याचं काहीतरी तो म्हणला असेल. तर या उद्योगपतीने त्याच्यावर आणखी 2 शून्य जोडली. तो म्हणला चल तुला मी एवढे देतो, हां तुझे 2 डोळे दे मला. त्याने आपला गॉगल काढला. तो उद्योगपती आंधळा होता, डोळ्यांनी आंधळा होता. आणि तो त्या भिकाऱ्याला म्हणला तुझे 2 डोळे दे. जे चरकला भिकारी मागे आणि तो म्हणला काही काय मागताय. मग त्या उद्योजकांनी विचारलं की मग तू मला सांग की तू जास्ती श्रीमंत आहेस का मी जास्ती श्रीमंत. पण ज्यांची स्थिती डोळे असून आंधळे, कान असून बहिरे, त्यांचा आतला दिवा कुठून पेटणार आहे. आणि तो आतला दिवा पेटला तर ही कळणारी करुणा आणि त्यातून असलेली पुढची वाटचाल ही जीवनाच्या आपल्या आनंदाकडे नेईल आपल्याला. एक महाभारतामध्ये फार महान थोर कथा आहे. युद्ध संपलेलं आहे, युधिष्ठिराला व्हायचं नाही आहे भारतवर्षाचा सम्राट, पण आधी शरपंजरी असलेले भीष्म त्याला कर्तव्य समजावून सांगतात आणि तो राजसूय यज्ञ करतो. राजसूय म्हणजे आता साऱ्या भारतवर्षाचा हा सम्राट. तर त्या यज्ञाची जी वेदी पेटलेली आहे, तर यज्ञ तर संपलाय, आता ती जी जागा होती त्याची राख आहे तिथे मागे,
अजून दरबार आहे, लोक आहेत, भारतवर्षाचे सगळे राजे राजवाडे आलेले आहेत. तर त्या सगळ्यांच्या मध्ये एक मुंगूस येतं एक, आणि ते जाऊन त्या यज्ञाच्या राखेमध्ये लोळतं सगळं अंग असं. आधी जरा आसपास आहेत त्यांना लक्षात येत नाही काय चाललंय. ते नीट पाहतात तेव्हा त्यांना जाणवतं की त्या मुंगसाचं निम्म अंग सोन्याचं आहे. आणि म्हणून थांबून ते त्याला विचारतात की हे तुझं काय चाललंय. तर ते मुंगूस सांगतं की काही काळापूर्वी जंगलामध्ये मला खायला प्यायला काही मिळालं नव्हतं, मरायला टेकलो होतो. पण तिकडं जंगलातल्या एका झोपडीतल्या एका अत्यंत गरीब घरामध्ये मी गेलो. तिकडं एक गरीबच घर होतं, आई वडील आणि छोटा मुलगा. काही फार श्रीमंत नव्हते, त्यांच्या घरात अन्नही शिल्लक नव्हतं. पण त्यांनी त्यांचा असलेला घास मला दिला. त्यातनं माझे प्राण वाचले. मला झालेल्या आनंदामुळे मी त्यांच्या त्या थाळीमध्ये मी लोळलो आनंदाने. ते थाळीमध्ये जे उष्ट थोडे 2-4 शीत भाताची शिल्लक होती ती अंगाला लागून माझं निम्म अंग सोन्याचं झालं. तर हे युधिष्ठिरा, मी पाहायला आलोय की तुझ्या या राजसूय यज्ञाच्या त्या राखेमध्ये माझं उरलेलं निम्म अंग सोन्याचं करण्या एवढं पुण्य आहे का. तर त्या मुंगुसाचं उरलेलं निम्म अंग सोन्याचं करण्या एवढं पुण्य ह्या तिघांचं आहे. मला माझ्यावरच्या वेळेच्या मर्यादेमुळे वाटलं की एकच मुद्दा ये हृदयीचे ते हृदयी असं आपल्याशी बोलावा आणि आपण सर्वांची परवानगी लक्षात घेऊन मला निघू द्यावं. एक गुरुदेव टागोरांची एक कविता आहे जी पु ल देशपांडेंनी मराठीत आणली. कवितेमध्येच एक गोष्ट आहे की सूर्य अस्ताला जातोय आणि विचारतो मी तर उद्या उगवून येईन, पण त्यावेळेपर्यंत जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. त्यांनी सगळी दिव्यांची सभा बोलवलेली आहे. पणती, मेणबत्ती, हॅलोजनचे दिवे, कार्बन लॅम्प्स वगैरे. नाही सूर्य की आता मी अस्ताला चाललो, येईन उद्या उगवून, पण मी उद्या उगवून येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल. निश्चित चरकल्यासारखे सगळे दिवे गप्प असतात. हे साक्षात सूर्यनारायण. आपण कोण आणि जगाला प्रकाश देण्याची भाषा काय आपण करावी. सन्नाटा पसरला दिव्यांच्या सभेमध्ये आणि त्या सन्नाट्यामध्ये एक थरथरती पणती पुढे सरकली आणि हात जोडून म्हणाली की सूर्यनारायणा, जगाला प्रकाश देण्याचं मला माहिती नाही, पण मी तुला एवढं वचन देते की माझ्या परीने मी जळत राहीन. आणि गुरुदेव टागोर यांनी कवितेचा समारोप केला आहे की सूर्य म्हणाला आता मी अस्ताला जायला मोकळा झालो. जे जे या पंक्तीप्रमाणे समाजाला प्रकाश देण्याचं काम करतायत तेच सूर्यनारायण आहेत. आणि भारत मातेचा गाभारा उजळून निघाला तर तो कोणा 2-4 फार मोठ्या नावांच्यामुळे नाही, तो यांच्यामुळे उजळून निघतो. नेहमीप्रमाणे एका राज्यात दुष्काळ पडलाय. राजाने केला यज्ञ. त्यातनं प्रगट झालेली देवता सांगते की ते राजधानीच्या बाहेर एक मंदिर पडकं आहे, तुझं दुर्लक्ष आहे, त्याच्या भिंती पडल्यात, कोळिष्टकं साचली आहेत, तिकडं मटका खेळतायत, जाऊन तरुण काही तिथे अनिष्ट गोष्टी करतायत, तर तू त्या मंदिराचा जीर्णोद्धार कर आणि शिवाच्या पिंडीचा गाभारा दुधाने भरून टाक. त्या दिवशी राज्यातला दुष्काळ दूर होईल. तर राजा म्हणतो काय प्रॉब्लेम नाही आहे, यावर्षीच्या बजेटमध्ये मंदिरासाठी व्यवस्था करतो. समजा व्यवस्था 60 कोटीची, त्यातले 55 कोटी मला, उरलेल्या 5 कोटीत जमेल तसं मंदिर करू, पण मी व्यवस्था करतो. ते त्यांना काम सांगतो. आणि दुधाचा गाभारा काय कुठल्याही तालुका दुग्ध सहकारी संघाला सांगतो, एरवी तुमचा टँकर चेअरमनच्या विहिरीत नेऊन टाकता तिच्या लग्नाच्या वेळी, त्याऐवजी तो एकदा ह्या शंकराच्या पिंडीपाशी आणून होता. पण तो आपला देव आहे हो, तो आपल्यापेक्षा हुशार आहे. त्यामुळे तो राजाला सांगतो नाही नाही असं नाही चालायचं. तो सांगतो की राजधानीतल्या प्रत्येक घरानी एक एक पेला दूध आणून शिवाच्या पिंडीवर अर्पण केला पाहिजे, असा तो गाभारा भरेल. त्या दिवशी तुझ्या राज्यातला दुष्काळ दूर होईल. त्यामुळे आता राजासमोर काय इलाजच उरत नाही.
त्यानुसार राजा घोषणा करतो, अंडर द पॉवर्स कॉन्फर्ड ऑन मी अंडर आर्टिकल 324, हे निवडणूक आयोग आहे, आणि अमुक अमुक हा दुग्धदानाचा दिवस ठरतो, सकाळी 7 वाजता चालू होईल, आधीपासून रांगा ठेवा, दर 2 तासाला TV वर बुलेटिन येईल, पहिल्यांदा वेग खूप होता, दिवसभर आला तसा जरा कमी झाला, मग ट्रकमधनं माणसंही आणलेली होती, आधीच्याच निवडणुकीतल्या म्हातारीचा पुन्हा फोटो छापला जातो की हिनी पण यावेळेला कसं दुग्धदान केलं. असे सगळे लोक रांगेमध्ये येऊन उभे राहिलेले आहेत. 7 वाजता मंदिराचा दरवाजे उघडतात आणि जी माणसं पहिली ओम नमः शिवाय जप करत उभी आहेत, हातामध्ये पेला झाकलेला, हुशार आहेत ते. आपण सगळे जसे भारतीय हुशार आहोत तसे हुशार आहेत. कारण की तो जो अगदी भक्त म्हणून पहिला उभा आहे ना आतमध्ये, त्यांनी विचार केला आहे की सगळे टाकणारच आहेत दूध, मी पाणी टाकलं तर काय बिघडलं. आणि या विचाराच्या वेगवेगळ्या आवृत्ती असतात की यायला मीच कशाला टाकू दूध, मला काय सरकारच्या बोडख्यावर कशाला घालायचं आहे, मला माझ्या पोराबाळांना दिलं पाहिजे. म्हणून रांगेत उभा आहे, तोंडात ओम नमः शिवाय, पण तो ओततोय पाणीच. त्याला फक्त एक लक्षात येत नाहीये की त्याच्या मागे जो उभा आहे तो पण हुशार आहे, तिसरा पण हुशार आहे, चौथा पण हुशार आहे, 5वा 50वा 500वा पण हुशार आहे. पण त्या राज्यामध्ये एक आई आहे की जिला 2 मुलं आहेत, वडील गेलेत, तिच्या घरी एखादी गाय, तर ही आई 4 घरी भांडी घासल्याशिवाय आपल्या पोरांचं नीट करूच शकत नाही. तिला काय सुट्टी नाही, तिला काय कलेक्टरनी डिक्लेअर केलेला लोकल हॉलिडे तो सेक्शन 138 खाली असतो वगैरे काही नाही, तिला ती केल्याशिवाय. ती करून ती आपल्या 2 बाळांना असलेलं दूध देते आणि तिच्याकडे अर्धा पेलाच दूध उरतं. पण ते अर्धा पेला दूध घेऊन ती प्रामाणिकपणे मंदिरापाशी जाते. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर उलट देवाची, राज्यव्यवस्थेची आणि समाजाची माफी, क्षमा मागते की द्यायला पाहिजे 1 पेला, पण आता हे माझ्याकडे अर्धाच पेला आहे, तेवढा मी ओतते. म्हणून ती ते ओतते आणि गाभारा सगळा दुधाने भरून जातो आणि आकाशवाणी होते की राजा, या एका आईमुळे तुझ्या राज्यातला मी दुष्काळ दूर करतो. मला वाटत आलंय की आपण सगळे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अर्धा पेला दूध जरी भारत मातेच्या गाभाऱ्यात ओतला तर हा गाभारा प्रकाशाने उजळून निघणार आहे. आपापल्या परीने ते कसं करायचं याचे हे 3 एक आदर्श आहेत. त्यांच्या सहित आपण सगळे असा आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अर्धा पेला दूध या भारत मातेच्या गाभाऱ्यामध्ये अर्पण करूया अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा श्री संजय कुमार सुद्रिक सर यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्त आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व आलात ते आदरणीय अविनाश धर्माधिकारी सर, त्याचबरोबर खास आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत ते माननीय माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सर. ह्या आज ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला त्या ॲडव्होकेट राणीताई, त्याचबरोबर डॉक्टर सोनवणे सर आणि डॉक्टर मनीषा मॅडम, या संस्थेचे सर्व सन्मान्य चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ आणि या संस्थेवर विश्वासानं आपण ह्या संस्थेशी संलग्न आहात असे आपण सर्व संस्थेचे प्रेम करणारे स्नेही सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर आता अविनाश धर्माधिकारी सरांच्या नंतर बोलणं म्हणजे फार अवघड काम आहे आणि बोलणं हा आमचा प्रांत नाही. आम्ही प्रशासकीय याच्यात काम करतो, चौकटीत करतो. जी प्रशासकीय चौकट धर्माधिकारी सरांना मान्य नव्हती म्हणून त्यांनी सर्व्हिस पूर्ण न करता म्हणजे IAS सारख्या केडरमध्ये असतानाही ती सेवा संपुष्टात येऊन त्यातून ते बाहेर पडून त्यांच्या ध्येय जे आहे मनामध्ये आहे जे प्रशासकीय चौकटीमध्ये करताना साध्य करता येत नाहीत ते
जुगारून ते बाहेर पडलेले आहेत. ते अशा याच्यात आम्ही त्या चौकटीत अडकलेलो आहोत आणि त्यानंतर मला बोलायचं आहे. अवघड काम आहे. तरी पण ही संस्था मुळात सहकारी संस्थाचा निबंधक म्हणून, नियामक म्हणून काम करत असताना आम्ही कुठल्याही संस्थेत जायचं, काम करायचं धारिष्ट्य करत नाही. कारण संस्थेत जायचं, संस्थेकडून सत्कार स्वीकारायचा, संस्थेमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावायची आणि ती संस्था जर पुढे चालून बंद पडली, म्हणजे मुद्दाम सांगतो मी, बंद पडली तर त्याचं सर्व खापर आमच्यावर पडलं जातं. पण मला म्हणजे पूर्वीपासूनच मी संस्थेला ओळखतो, संस्थेचे संचालक मंडळाला ओळखत आलेलो आहे आणि संस्थेचं जे उद्दिष्ट आहे ते नावापासूनच चालू होतं, जनकल्याण. पतसंस्था, पतसंस्था, जनकल्याणमध्ये सर्व जनतेचं कल्याण हा मेन उद्देश आहे. त्याच्यात आपण ऐकलं आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. ह्याच्यामध्ये काम करणारं विश्वस्त मंडळ, संचालक मंडळ जे आहे ते विविध क्षेत्रातलं आहे. म्हणजे त्यांना स्वतःचं स्थैर्य आहे. म्हणजे ते काय त्यांना कुठं ह्या संस्थेमध्ये काम करून स्वतःचा काही महत्त्व वाढायचं नाही किंवा स्वतःला काही अर्थार्जन करायचं नाही, अशी ही मंडळी आहे. त्याच्यामुळे अशी ही संस्था आहे. आणि पतसंस्था म्हणजे फक्त आर्थिक नाही बरं का, म्हणजे आर्थिक गोष्टी ह्याच फक्त पतसंस्था म्हटलं की फक्त पैसा, कर्ज देणं आणि ठेवी घेणं एवढ्यापुरतं मर्यादित हा पत शब्द नाही. पत हा फार व्यापक अर्थानं वापरणारा शब्द आहे. पत म्हणजे फक्त अर्थकारण नाही. पत म्हणजे सामाजिक पत, म्हणजे सामाजिक पत म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक घटक हा आहे, पण आर्थिक घटकापेक्षाही समाजहित हे त्याच्यामध्ये व्यापलेलं आहे. आणि अशा पद्धतीत ही संस्था काम करत आलेली आहे. गेल्या 29 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीत संस्था काम करते. 4 जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र वाढलेलं आहे. अशा या संस्थेने कार्यक्रम केलेला आहे. तो कार्यक्रम फक्त कुठल्या सभेचा स्वरूपातला नाही आहे. म्हणजे कार्यक्रमाला यायचं माझं एक उद्दिष्ट होतं. त्यांनी सांगितलं धर्माधिकारी सर येणार आहेत. धर्माधिकारी सरांचं मला कॉलेजनंतर पहिल्यांदा पुन्हा एकदा समक्ष ऐकण्याचं संधी मिळणार होती. मी म्हटलं धर्माधिकारी सर येत आहेत ना, कारण ते कुठेही जाणार नाहीत. म्हणजे माझी पहिली चिंता, म्हणजे मला माहीत होतं तरी माझी पहिली चिंता, धर्माधिकारी सरांनी ह्या संस्थेचा कार्यक्रम स्वीकारला म्हणजे ही संस्था चांगलीच आहे. म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या पद्धतीचं हे काम आहे. आणि दुसरं कारण होतं की ज्या कार्यक्रमाचं ज्या कारणासाठी आयोजन केलेलं आहे, खऱ्या अर्थानं समाजाप्रती संभावना म्हणजे सद्भावना दाखवणं ह्यापुरता मर्यादित हा कार्यक्रम नाही. म्हणजे जे निवड केलेले लोक आहेत, आज आपल्या ह्या समाजामध्ये वृद्धाश्रमाची वाट बघणाऱ्या समाजामध्ये मी, माझी पत्नी, मुलं ह्याच्या पलीकडे आपण कुणी विचार न करणार आजच्या समाजाच्या स्थितीमध्ये रस्त्यावरील म्हणजे आपल्या आईवडिलांना न सांभाळणाऱ्या ह्या समाजामध्ये रस्त्यावरील लोकांसाठी काम करणं म्हणजे फारच हे काम आहे. म्हणजे खरंच म्हणजे त्याला शब्द अपुरे पडतील असं काम आहे. तसंच राणीताई जे काम करतायत ना, माझ्या एका मित्राचा मुलगा विशेष ह्याच्यामध्ये आहे. मी त्याला जवळून बघतो. ज्या वेळेस मी पाहतो ना, खरंच म्हणजे मला म्हणजे त्या वहिनींचं कौतुक वाटतं. त्या मुलांना सांभाळणं म्हणजे आपली धडधाकट मुलांना सांभाळणं आपल्याला जिकरीचं जातं. ही वस्तुस्थिती आहे. आपण सगळं असताना, सगळं स्थैर्य असताना, सगळ्या सुविधा असताना आपण आपल्या चांगल्या मुलांना सांभाळतानाही आपल्याला नाकेनऊ येतं. पण ह्याच्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं काम करणं म्हणजे ह्याला फार म्हणजे हे महान व्यक्तीचंच काम आहे. हे कुणी नाही करू शकत. बोलणं सोपं आहे, म्हणजे बोलणं खऱ्या अर्थानं खरंच सोपं आहे, पण प्रत्यक्षात कृतीत आणणं हे फार अवघड काम आहे. ज्यावेळेस आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादा चित्रपट बघतो, त्याच्यामधलं ते संवाद आणि हे बघताना आपण खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये त्यावेळेस तेवढ्यापुरतं त्या स्थितीमध्ये जातो, पण बाहेर पडलं तर आपलं धारिष्ट्य होत नाही त्या पद्धतीत काम करायचं. पण ह्या डॉक्टरांनी त्यांचं सांगितलं म्हणजे चांगला जॉब सोडून त्याच्यामध्ये उडी घेतली. त्याच्यामागं कुठली तरी ईश्वरी शक्ती असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि ईश्वर म्हणजे कोण? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले, हे जे संतांनी सांगितलेलं आहे. खरं तर त्या पद्धतीत विचार येणं आणि त्याच्यामध्ये पुन्हा झुकून देऊन काम करणं सगळं असताना डॉक्टरांना मला हे सांगायचं आहे, आजकाल म्हणजे तुमच्या म्हणजे मनीषाताईंनी तुम्हाला साथ दिली, आजच्या काळात काय परिस्थिती आहे?
म्हणजे जरी एखाद्या पतीनं ठरवलं एखादं काम करायचं तरी पत्नीचा विरोध असतो आणि त्यांना साथ देणं, मला वाटतं त्याच्यामुळं पण तुम्हाला हे सहज साध्य होतं आहे. मग त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी काय आता जास्त वेळ घेणार नाही, पण या ठिकाणी ह्या संस्थेची वाटचाल अशीच जे उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे चांगल्या पद्धतीत पुढेही चालत राहील आणि संस्थेच्या माध्यमातून ते जे काय समाजकार्य करत आहे, रकमेपेक्षाही लोकांना प्रेरणा देण्याचं जे काम करत आहे ते कौतुकास्पद आहे, इनोव्हेटिव्ह आहे, एक चौकटी बाहेरचं काम आहे आणि असंच काम करण्याची प्रेरणा त्यांना यापुढेही मिळत राहो आणि संस्थेचीही भरभराट हो, सभासदांचंही त्याच्यामध्ये सहभाग मिळत राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जनकल्याण पतसंस्थेवरती सरांनी दाखवलेला विश्वास हा आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे आभार मानते. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे आभार प्रदर्शनाकडे आलेलो आहोत. मी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर देशपांडे सर यांना विनंती करते की यांनी आभार मानावेत. हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना पुनश्च आवाहन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी मुद्दामून आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आलेले आपल्या सर्वांचे आदरणीय माननीय अभिनय धर्माधिकारी साहेब यांचे सर्वप्रथम जनकल्याणच्या संचालक मंडळाच्या वतीनं आणि आपण सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो. तसंच कराडचे लोकप्रिय माजी खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल आदरणीय श्रीनिवासरावजी पाटील हे जनकल्याणच्या सर्व कार्यक्रमाला आवर्जून आपली सन्माननीय उपस्थिती लावत असतात. त्यामुळं आमच्या पाठीवरती हात ठेवत असतात. आमच्या सर्वांचा त्यांच्याबद्दल आदर तर वाढतच असतो, पण एक प्रकारचा आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलचा विश्वास त्यांच्या उपस्थितीमुळं आम्हाला कायमच त्यांची उपस्थिती ही प्रेरणादायक ठरलेली आहे. तर त्यांचे देखील अत्यंत आदरपूर्वक सर्व जनकल्याण परिवाराच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. माननीय संजयकुमार सुद्रिक साहेब नुकताच त्यांनी सातारा जिल्ह्यासारख्या सहकाराच्या बाबतीत अग्रेसर आणि भरपूर काम असणाऱ्या जिल्ह्याचा कार्यभार नुकताच स्वीकारला. साहेबांचं स्वागत करायला जेव्हा मी पतसंस्थेच्या वतीने गेलो तेव्हाच या कार्यक्रमाचं साहेबांना आम्ही निमंत्रण देऊन आलो होतो. तर संस्थेबद्दलचं आपलं प्रेम आणि आपुलकी आपल्या उपस्थितीने आपण साहेब व्यक्त केली त्याबद्दल जनकल्याणच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी संजयकुमार सुद्रिक साहेबांचे मनोरंजन शिंदे साहेब हे देखील आवर्जून या कार्यक्रमाला उपनिबंधक साहेबांच्या बरोबर उपस्थित राहिले. तसेच कराडचे उपनिबंधक श्री संजय जाधव साहेब यांनी देखील या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली. याबद्दल सर्व जनकल्याण परिवाराच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मनीषा सोनवणे यांना सर्वप्रथम आमचा सत्कार आणि पुरस्कार स्वीकारल्याबद्दल जनकल्याण परिवाराच्या वतीनं मी त्यांच्याबद्दल आभार मानतो. आणि आमची अशी भावना आहे की हा पुरस्कार समारंभ ही आपल्या नात्याची सुरुवात आहे, शेवट नाही. या निमित्तानं तुम्ही तिघंही जनकल्याणच्या परिवारामध्ये समाविष्ट झालेला आहात, आमच्या परिवाराचे सदस्य झालेला आहात आणि आपल्या कामासाठी जनकल्याण यापुढं कधीही आणि कसंही तुम्हाला वाटलं की आमचा काही तुम्हाला उपयोग होईल, आमची उपस्थिती आवश्यक आहे, जरूर आग्रहाने अधिकाराने जनकल्याणला तुम्ही बोलवा, आम्ही तिथे नक्की हजर असू. या निमित्तानं सर्व जनकल्याण परिवाराच्या वतीनं मी आपणाला आश्वासन देतो. आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिकांची छपाई करणारे बेडेकर ग्राफिक्सचे हेमंत बेडेकर, मानपत्राचे अत्यंत सुंदर स्वरूपामध्ये मानपत्र तयार करणारे पुण्याचे श्री मनोज मानगंटी, आजचं फोटोग्राफीचं काम पाहणारे श्री सारंग श्रोत्री, व्हिडिओ शूटिंग करणारे आमचे मित्र यशवंत नगरी चॅनलचे श्री विकास भोसले. आज हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर फूड पॅकेट्स आपण एक छोटंसं भेट म्हणून सर्व उपस्थित सभासद बंधू भगिना देणार आहोत. सगळ्यांना अत्यंत आग्रहाची विनंती की कुणीही हे मिठाईचा डबा घेतल्याशिवाय आजच्या कार्यक्रमाहून जाऊ नये. ते फूड पॅकेट देणारे श्री महावीर फरसाण मार्ट, हे जे सुंदर डेकोरेशन स्टेजचं केलेलं दिसतंय ते करणारे श्री कैलास काशीद आणि स्टेज व्यवस्था करणारे श्री बापू करपे, त्यांच्यासोबत वेणुताई चव्हाण स्मारक सभागृह ते व्यवस्थापक, त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग, आपल्या कार्यक्रमाचे फ्लेक्स कराडमध्ये प्रदर्शित करायला परवानगी देणारे कराड नगरपालिका त्यांचे अधिकारी वर्ग आणि आजचा कार्यक्रम सुसंपन्न करण्यासाठी ज्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचं सहकार्य झालं आणि सदैव जनकल्याणच्या कामामध्ये ज्या लोकांचं आजपर्यंत 29 वर्ष अत्यंत प्रेमाचं सहकार्य जनकल्याणला होत आले ते सर्व ज्ञान अज्ञात व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आधारस्तंभ असणारे तुम्ही सर्व सभासद बंधू भगिनी, तुम्हा सर्वांचं मी अगदी हृदयापासून आभार मानतो. जनकल्याणवर असणारं तुमची आपुलकी, तुमचं प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा विश्वास
हा जनकल्याणवर असाच कायम राहावा अशी या निमित्तानं पुन्हा एकदा विनंती करतो. आणि अजून एक विनंती करतो की या आभार प्रदर्शनानंतर आपल्या परंपरेप्रमाणे पसायदान होणार आहे. पसायदान झाल्याशिवाय कोणी जाऊ नये. तर आपल्या आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आपण सर्वांनी पसायदानासाठी उभं राहावं अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आठवण करतो की जाताना छोटासा जी भेट आहे जनकल्याण पतसंस्थेच्या वतीने ते न विसरता घेऊन जावी. नमस्कार आणि धन्यवाद. अखंडित